म्हणजे काय, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रिसर्च जर्नी और रिसर्च स्टोरी इज रिसर्च प्रपोजल and end of the story is research report or the presentation of your research report. या दोन्हीच्या संदर्भातला सगळी जर्नी बद्दल तुम्ही किती अवेअर आहात हे या पेट मध्ये चेक केलं जातं. विचारलं जातं व्हॉट इज द रिसर्च. रिसर्च इज अ केअरफुल इन्व्हेस्टिगेशन फॉर न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रँच ऑफ नॉलेज. म्हणजे तुमच्यापैकी काही जण कॉमर्स असतील, काही जण फिजिक्स मधले असतील, काही जण लँग्वेज मधले असतील, पण त्याच्यामधलं नवीन फॅक्ट्स गॅदरिंग फेनॉमेना जो आहे त्याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे की नाही हे चेक करण्याचा भाग असतो. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक एफर्ट टू गेन ए न्यू नॉलेज. कारण की बेसिक रिसर्च इंटेन्शन तर नॉलेज सेक ऑफ नॉलेज असंच असतं, आणि त्याच्यानंतर अप्लाइड रिसर्च मध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज असाही भाग त्याच्यामध्ये दिला गेला जातो. आपल्याला खूप उशीर झाला ऍक्च्युली. मी 1 तास तुमच्या बरोबर उशिरा जॉईन झाले, त्याच्यातही 10-15 मिनिट आपली गेलीत. पण थोडंसं वेगाने काही स्लाइड्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय. पण मी माझ्या तासाभराचं नियोजन असं केले, एक 5 मिनिट ते 10 मिनिट मी तुम्हाला काही अशा थेरटिकल भागाबद्दल बोलील. बाकी माझा जास्त भर जो आहे तो एक्झॅक्टली वेगवेगळ्या विषयांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याची उत्तरं काय असतात त्याबद्दल आपला स्टडी स्टाईल, स्टडी हॅबिट्स कुठल्या असाव्यात आणि त्याचा प्लॅन काय असावा याच्याबद्दल मी बोलेल. इज इट ओके? Yes, sir. Yes. So there are few slides which are give us the information regarding the basics of any research. So this is the definition of research. These are the steps of research process. First one is identification of general problem, then conduct of literature review, then specify your questions or specify your hypothesis, then determination of the design methodology, then data collection, data analysis and interpretation of the findings. जी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या. Then this is the again give us the entire picture of research process, starting from definition of research problem to interpretation and the report. This is the feedback and feed forward process. Then what is the criteria of good research? तर त्याच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. Which research purpose is clearly defined, then research process डिटेल मध्ये दिलेली आहे. या काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या फक्त तुमच्या समोर ठेवतो. Then there is an interesting criteria that is called Finner criteria of good research. हे कुठल्या रिसर्चला चांगलं म्हणायचं, तर which have these 5 qualities, which is that research should be a feasible, that should be interesting, that should be a novel, ethical or ethical procedure may be applied, and last one is relevant. या 5 गोष्टी असल्या की that research called as a good research, चांगल्या प्रकारचं संशोधन केलेलं आहे. किंवा खरं तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणूयात, एखाद्या कुठल्या प्रॉब्लेमवर काम करत असताना तो प्रॉब्लेम तुमचा चांगला आहे म्हणून अप्लाय केला जातो, अप्रिशिएट केला जातो. तो विच हॅव दिस 5 क्वालिटीज, 5 कॅरेक्टरिस्टिक्स, 5 क्रायटेरिया, दॅट इज फिजिबल, इंटरेस्टिंग, नॉवेल, इथिकल आणि रिलेव्हंट. निश्चितपणे याला चांगला रिसर्च म्हटलं जातं. पण माझ्यासमोर दुसरा प्रश्न आहे की चांगला रिसर्च करण्यासाठी चांगला रिसर्चर पण पाहिजे. देयर इज प्रीरिक्विजिट ऑफ गुड रिसर्च इज गुड रिसर्चर. आणि कोणाला गुड रिसर्चर म्हटलं जातं? ऍक्च्युली तुम्ही गुड रिसर्चर आहात की नाही हे पाहण्याचा भाग म्हणूनच खरं ती पेट एक्झाम आहे. परंतु ह्या पेट एक्झाम मध्ये कुठल्या क्वालिटीज चेक केल्या जातात, तर तुम्हाला काही सांगता येईल का? असल्या पाहिजेत. रिसर्चर कडे म्हटलं मी. आता कोणाला चांगला रिसर्चर म्हटलं जातं? विषयाचे व्यवस्थित ज्ञान असलेल्यांना. Yes, yes. We have a thorough knowledge of a particular discipline. Very good point. Second, these are the qualities of good researcher. He or she should be a knowledgeable, observant, logical thinking, open-minded thinking. He or she should be honest, highly motivated. He have a independent working style as well as a collaborative working style.
काही जणाला एकट्याला काम छान करता येतं, अभ्यास सुद्धा पेटचा म्हटलं एकट्या बरोबर करतो, पण दोघात मिळून कर म्हटलं की अडचण. याच्या उलट काही जण प्रत्येक वेळेला अभ्यास म्हटलं की कोणतरी माझ्या सोबत द्या की म्हणतात. तर बोथ क्वालिटीज आर रिक्वायर्ड. इंडिपेंडेंट, समटाइम इंडिपेंडेंट वर्किंग स्टाईल, समटाइम कोऑपरेटिव्ह और कोलॅबोरेटिव्ह वर्किंग स्टाईल. ही ऑर शुड बी फ्लेक्झिबल. देर शुड बी अ केअरफुल ऑब्झर्वेशन, किंवा केअरफुल तो असला पाहिजे, क्युरियस असला पाहिजे. ही हवे इगर टू लर्न, त्याला शिकण्याची, नवीन नवीन शिकण्याची इच्छा असली पाहिजे. पर्स्पेक्टिव्ह, पर्सिस्टंट, पेशन्स, ओरिजिनल, क्रिएटिव्ह, असे काही क्वालिटीज दिलेले आहेत. आणि आपल्यात मला निश्चित खात्री की तुम्ही जे सगळे जॉईन झालेले आहेत त्यांच्यामध्ये याच्यापैकी बऱ्याचशा क्वालिटी असणार आहेत. काही क्वालिटीज नसतील तर आपल्याला या क्वालिटीजवर काम करायला पाहिजे आत्तापासूनच. आणि त्याचा भाग म्हणून सुद्धा असं हे जे पेटचं वर्कशॉप आहे ते असेल, किंवा तुम्ही जी तयारी करतात ते असेल, किंवा आफ्टर क्वालिफाईंग पेट, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला सायमल्टेनियसली काम करायचं. these are some elements or components of research. त्याला रिसर्च प्रपोजलचं, रिसर्च थेसिसचं किंवा एकूण रिसर्च प्रोसेसमध्ये तुम्हाला या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. व्हॉट इज मीन बाय इट. त्याच्यावरच प्रश्न येतात. म्हणजे तुमचे जर प्रश्न काढली, किती प्रश्न येतात तुमच्याकडे? 100 प्रश्न आहेत का 50 आहेत रिसर्चवर? 50. रिसर्चसाठी 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्नाचं क्लासिफिकेशन काढलं तर या सगळ्या मुद्द्यांवर विचारले जाणारे प्रश्न आहेत. म्हणजे जर स्क्रीनशॉट असला तरी तुम्हाला कळेल की तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा, डेफिनेटली दॅट क्वेश्चन मे बी रिलेटेड विथ द टायटल, स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, त्याचं जस्टिफिकेशन, स्कोप किंवा लिमिटेशन बद्दल, रिव्ह्यू बद्दल, ऑब्जेक्टिव्ह बद्दल, हायपोथेसिस बद्दल, मेथोडॉलॉजी बद्दल, शेड्यूल बद्दल, यापैकी कशा तरी बद्दल असतात. मग आता कशावर अधिक प्रश्न येतात काय त्याची चर्चा डेफिनेटली आपण करतो. पण दीज आर द बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ रिसर्च प्रोसिजर. त्यातले महत्वाचे काही कॉम्पोनंट मी तुमच्या समोर ठेवलेत. हे सगळे कॉम्पोनंट आहेत, पण अधिकाधिक प्रश्न जे विचारले जातात ते या याच्याबद्दल, रिसर्च प्रपोजल बद्दल, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर बद्दल, टाइप्स ऑफ रिसर्च बद्दल, हायपोथेसिस, रिसर्च मेथोडॉलॉजी, सॅम्पलिंग, रिसर्च टूल्स, डेटा अनालिसिस, ऑर्गनायझेशन ऑफ रिपोर्ट अँड बिब्लिओग्राफी. हे तुमच्या 50 प्रश्न असतील तर 40 प्रश्न ह्या एकूण किती घटक आहेत? ते 3, 4, 5 आणि 5, 6, 7, 8, 9, 10 या 10 घटकांवर 40 प्रश्न येणार. कुठले विद्यापीठ असो, एकूण तुमचे प्रश्न काढले तर या 10 घटकांशी संबंधित 50 पैकी 40 प्रश्न असतात, उर्वरित 10 प्रश्न वेगळे याच्यावर. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट एरियाज और टॉपिक रिलेटेड विथ द रिसर्च, याच्यावर तुम्हाला प्रश्न अधिक येणार आहेत. मग तेच रिसर्च, व्हॉट इज द रिसर्च प्रपोजल? तर रिसर्च प्रपोजलचं एक टेम्पलेट आहे की देअर शुड बी अ टायटल, अब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च मेथोडॉलॉजी, डिस्कशन, सायटेशन किंवा बिब्लिओग्राफी, रेफरन्स म्हणतो, या गोष्टींबद्दल 5-7 मुद्दे त्या रिसर्च प्रपोजल मध्ये हे तुम्हाला कळले पाहिजेत, अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आपण एक रिसर्चचा फॉर्मॅट तुमच्या समोर मांडलेला आहे. आपण एक मांडलेला आहे रिसर्च प्रपोजलचा, की रिसर्च प्रपोजल मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावं लागतं, त्याच्यामध्ये काय काम करणार आहात, ते कसं करणार आहात, ते तुम्ही का करणार आहात, याबद्दलच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. लिटरेचर रिव्ह्यू असेल तर ते का करणार आहेत तुम्ही, ते कसं केलेलं आहे याबद्दल आहे. मेथोडॉलॉजी मध्ये सुद्धा काय, कुठं, कसं, कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे, ती कुठून मिळवणार आहेत, ते तुम्हाला कोण देणार आहेत, यासारख्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. हा सुद्धा एक टेम्पलेट खूप त्याला महत्वाचा आहे. डेटा कलेक्शनसाठी कुठले कुठले मेथड्स आहेत, कुठल्या टाइप्स ऑफ डेटा, देर इज डिफरंट टाइप्स ऑफ डेटा, टूल्स आहेत, स्टेप्स आहेत, चॅलेंजेस इन डेटा कलेक्शन, यावर काही प्रश्न येतात. हे अनालिसिस असेल तर क्वांटिटेटिव्हचं काही अनालिसिस आहे, डिस्क्रिप्टिव्ह असेल तर त्याचं काही अनालिसिस दिलेलं आहे, इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक. बेसिकली देर आर 2 टाइप्स ऑफ डेटा अनालिसिस किंवा टेक्निक्स. वन इज डिस्क्रिप्टिव्ह आणि सेकंड वन इज इन्फरन्शियल. पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर इन्फरन्शियल मध्ये कोणकोणते आहेत, त्याची इथे यादी तुम्हाला बघायला मिळते. क्वालिटेटिव्ह असेल तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. हायपोथेसिस बद्दलची एक स्लाइड आहे, सॅम्पलिंग बद्दलचा काही भाग दिला इथं. मी मुद्दाम एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. तुमच्या जेव्हा मी हे 10 मिनिट सँडविच टेक्निक वापरणार, 5 ते 10 मिनिट मी याला लावले, शेवटी मी परत 5 ते 10 मिनिट तुम्हाला मी तुमच्या शंकांसाठी ठेवणार आहे. आणि एकूण 40 मिनिट आपण आता फक्त प्रश्न आणि उत्तर आणि अतिशय सावकाश पद्धतीने घेणार आहोत. मुद्दा कळाला? यापैकी कुठली स्लाइड माझ्याकडे कुठल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवून ठेवल्यात आता, की याच्यापैकी कशाबद्दल जरी तुम्हाला डिस्कशन करायचं असेल, हे सोडून किंवा आणखी तर त्याच्याबद्दल पण मी करायला तयार आहे. परंतु हे सांगण्यापेक्षा माझा
जोर असा आहे की किंवा अधिक वेटेज देतो ते प्रत्यक्ष प्रश्न उत्तरांना. कारण थिअरी किती सांगितली तरी सुद्धा त्याच्यावर एक्झॅक्टली प्रश्न काय येतात, त्याची मानसिकता काय असते, ज्याला लेक्चर देतो की सायकोलॉजी ऑफ एक्झामिनेशन आणि पर्टिक्युलरली एमसीक्यू पॅटर्न, आणि ती तुम्हाला कळावी ही त्या पाठिंबाची अपेक्षा आहे. सो वी विल मूव्ह टू सेकंड पीपीटी. दिसते हे पीपीटी? येस सर. तर मी पीपीटी मध्ये पहिल्या 2 स्लाइड दिलेले ते फक्त जनरल इन्फॉर्मेशनचा भाग म्हणून आहे. मला सांगा की एमसीक्यू प्रश्न कुठल्या प्रकारचे असतात? ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणतो. आणि आपला साधारणतः भर काय असतो की काय, कुठं, कोणी यासारखे प्रश्न येणार आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे की कुठलाही विषय असो, मग तो एमबीए असो की केमिस्ट्री असो, की साधारणतः तुम्हाला या प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करतायत का? व्यक्तीबद्दल, स्थळाबद्दल, काळाबद्दल आपण बऱ्याच वेळेला इतकंच करतो. यानंतर कॉज आणि इफेक्ट वर करतो का? कोरिलेशन काही मुद्दे असतात त्याबद्दल करतो का? प्रोसिजरल काही करतो का? सिक्वेन्सच्या दृष्टिकोनातून काय करतो का? कॉन्सेप्च्युअल, याला तर एक साधारणतः 20% प्रश्न याच्यावरच असतात. तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, व्हॉट इज बाय हायपोथेसिस, व्हॉट इज बाय रिसर्च, व्हॉट इज बाय सॅम्पलिंग. सॅम्पलिंग जर ही अंडरस्टँड नसेल तुम्हाला प्रश्नांची उत्तर देता येत नाही. म्हणून नेहमी म्हणतो की यासारख्या प्रश्नांमध्ये काय प्रश्न विचारतात, तर हू, वेअर, वेन, वाय, हाऊ, त्याच्यानंतर हाऊ मेनी, त्याच्यानंतर व्हॉट, वाय, आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्या विषयाच्या धरून तुम्हाला येत असतील तर निश्चितपणे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स जेव्हा जेव्हा असतात आणि त्यात पर्टिक्युलर एमसीक्यू असतात ते तुम्हाला सोडवता येतील. मी याच्याकडे पण शेवटी येतो. आता आपला सगळा कॉन्टॅक्ट चेंज झालाय त्यामुळे मी त्याच्याबद्दलही बोलत नाही. पण दीज आर द सम टिप्स फॉर क्रिएट एमसीक्यू टेस्ट. हे कोणाला दिलेले आहेत? जे तुमचे पेटचे एक्झाम तयार करणार आहेत त्यांच्यासाठी दिले आहेत. त्यांना दिलेल्या टिप्स ह्या तुम्हाला माहित असतील तर डेफिनेटली काय होते, तुम्हाला त्याचा उपयोग होतो. आणि मी ज्या टिप्स बद्दल बोलणार आहे ते तुमच्याबद्दल बोलणार आहे की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर तुम्ही जरा रिवर्ड करून बघा, वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये तो प्रश्नच मांडून बघा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पक्क माहित असतं की 4 पैकी हे 2 तर बरोबर नाही येतच, बी आणि सी नाही, आता प्रश्न फक्त ए आणि डी बद्दल आहे, तर तेवढंच याच्यावर आपण फोकस करतो. त्याच्यातून काय एखाद्या शब्दाबद्दल, एखाद्या पर्यायाबद्दल क्ल्यू मिळतो का ते बघतो, आणि मग शेवटी वाईजली किंवा एज्युकेटेडली एक डिसिजन घेतो की नाही याच्यापैकी एच आहे किंवा याच्यापैकी डीच आहे. साधारणतः एक मॉडेल जे वापरतात त्यांना यश अधिक मिळतं असं म्हटलं जातं. हे समजा ज्याचं पक्कच उत्तर माहिती आहे ते करूनच घ्यायचं, पण ज्याचं उत्तर आपल्याला वी आर नॉट कॉन्फिडंट दॅट ए इज द आन्सर, बी इज द आन्सर, दिस इज द आन्सर, what methodology should we adopt? So this is the methodology or technique which may be adopted. First one, reword करून बघा, नंतर obviously wrong कुठले त्याला पुन्हा करून बघा, उरलेल्या याच्याबद्दलची चर्चा करा आणि मग बोला. अर्जंट आहे. मी केलेच आहे सॉरी, बघा एक सोडले मोगले मॅडम किंवा मल्टिपल चॉईस मध्ये हे टेक्निक दिले जातं. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाही, पण याच्यामध्ये सुद्धा भरपूर टिप्स आहेत या स्लाइड मध्ये. अशा पद्धतीने आपण एमसीक्यू वर जाऊ. कशा प्रकारे याच्याबद्दल एमसीक्यू ची एक्झामिनेशन ची आपण तयारी करावी याची पण एक स्क्रीनशॉट ठेवायला हरकत नाही. इथपासून आपण प्रश्नांबद्दल बोलणार आहोत. आता मी काय केलेत, काही आमच्या एससीक्यू मधले वेगवेगळे विषयाचे काढलेत, पण मी सोलापूर बघितलं होतं, इव्हन नांदेडची मला स्टाईल माहिती आहे, त्याच्यानंतर मी पुण्याचे बघितलेले आहेत, मुंबईचे सुद्धा मला माहिती आहे, इव्हन काही बाहेरच्या राज्यामधले सुद्धा बघितलेत मी. तर कशा प्रकारचे प्रश्न येतात, मी वरती काही वेळेला कुठल्या विषय संबंधित प्रश्न आहेत ते तुम्ही टाकलेलं आहे. उदाहरणार्थ हिस्ट्रीमध्ये विचारला गेलेला प्रश्न होता, काय, द डॉक्युमेंट हॅव्हिंग द फर्स्ट हँड आय विटनेस
अकाउंट इज कॉल्ड. पण ह्या हिस्ट्रीमध्येच प्रश्न येतोय का? तर एज्युकेशनला येतोय, त्याच्यानंतर मराठीला येतो, सोशलॉजीला येतो, इकॉनॉमिक्सला येतो, पण जास्त करून तो इथं आलेला आहे. तरी त्याला माहित पाहिजे. जर हिस्टॉरिकल मेथड हा जिथे जिथं असेल तुमच्या सिलेबस मधला भाग, तिथे तिथं हा प्रश्न विचारला जातो. काय आन्सर याचं? प्रायमरी सोर्स. Primary source. Primary source is the correct answer. The document having the first hand in this account is called primary. आणि जे फर्स्ट हँड नसतं त्याला सेकंडरी म्हणतात. आणि दोन कुठल्याही प्रकारचे उत्तर नाहीत. याच्यामध्ये हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये देयर इज टू टाइप्स ऑफ सोर्सेस ऑर डेटा. वन इज प्रायमरी सोर्स अँड सेकंड इज सेकंडरी सोर्स. पुढचा प्रश्न आहे बघा. द रोल ऑफ रिसर्चर इन ए केस स्टडी इज दॅट ऑफ. आता ज्यांच्या सिलेबस मध्ये केस स्टडी आहे त्यांना हा सगळा प्रश्न विचारला जातो. फक्त मी उदाहरण हिस्ट्रीचं घेतले, पण अगदी एमबी ला पण विचारला जातो, केमिस्ट्रीला पण विचारला जातो. तर त्यांच्या सिलेबस मध्ये केस स्टडी असेल तर द रोल ऑफ रिसर्चर इन केस स्टडी इज दॅट ऑफ टुरिस्ट, ऍक्टिव्हिस्ट, पार्टिसिपेटरी ऑब्झर्वर और रायटर. पार्टिसिपेटरी ऑब्झर्वर. येस. मी तुम्हाला एक सहज याच्यातला क्ल्यू सांगतो की 10 पैकी 7 प्रश्नांमध्ये जर एखादं उत्तर लांब असेल किंवा कंसात काही इंग्लिश मराठी असं दिलं असेल तर ते असण्याची शक्यता असते. 10 पैकी 7 वेळा म्हणतोय बरं मी. अगदीच प्रश्न कळत नसेल तर हा एक क्ल्यू आहे असं मी म्हणतोय. पण असं 100% वेळा खरं असतं का? नाही. 3 वेळा चुकण्याची पण शक्यता आहे. हे लांब उत्तर चुकीचं असू शकतं. हे अगदीच कळत नाही तरच्या स्थितीमध्ये बोललोय. The reliability and accuracy of information in source checked in. कुठे चेक केली जाते रिलायबिलिटी अँड ॲक्युरसी? इंडेक्स मध्ये, बिब्लिओग्राफी मध्ये, इंटरनल क्रिटिसिझम मध्ये, एक्सटर्नल क्रिटिसिझम मध्ये. बिब्लिओग्राफी संदर्भामध्ये. रिलायबिलिटी, ॲक्युरसी, ऍक्च्युअली पुढे व्हॅलिडिटी वगैरे पण आहेत, पण रिलायबिलिटी म्हटले म्हणजे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हटलं होतं की नाही. तर सेकंड हँड इन्फॉर्मेशन हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये असते. जिथे जिथे हिस्टॉरिकल रिसर्च आहे तिथे तिथे येणार आहे. हा, बिब्लिओग्राफी नाही, बिब्लिओग्राफी नाही. बिब्लिओग्राफी मध्ये तर फक्त रेफरन्सेस दिले जातात. इंडेक्स मध्ये अनुक्रमणिक असते. हे दोन तर त्याचे डेफिनेटलीच उत्तर नाहीत. उत्तर याच्यात आहेत. आता फक्त प्रश्न आहे की तो तुम्हाला पडला पाहिजे की ते इंटरनल क्रिटिसिझम म्हटलं जातं त्याला काय एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हटलं जातं. इंटरनल क्रिटिसिझम. इंटरनल क्रिटिसिझम. आणि काही काही जागेवर त्यालाच इंटरनल व्हॅलिडिटी ऑफ द डेटा असं म्हटलं जातं. हा संबंध हिस्ट्रीची जरी असला तर मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, मराठीमध्ये पण हिस्टॉरिकल रिसर्च आहे, सोशलॉजी मध्ये पण हिस्टॉरिकल रिसर्च आहे, एज्युकेशन मध्ये पण हिस्टॉरिकल रिसर्च आहे. त्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. सर, इंटरनल एक्सटर्नल क्रिटिसिझम बद्दल थोडं एक्सप्लेन करू शकाल का? यस. ऍक्च्युली आय डोंट हॅव आयडिया अबाउट इंटरनल एक्सटर्नल क्रिटिसिझम. येस. इंटरनल, आता ते सांगितलं की इंटरनल क्रिटिसिझम इज द reliability of the data or accuracy of the information data which we have gathered. ऐतिहासिक रिसर्च मध्ये ते केलं जातं. तो मुळात आहे तो पुरावाच मुळात खरा आहे का नाही, का कोणी त्याच्यातच मॅनिप्युलेट केले. म्हणजे ते शिवाजी महाराजांचं आज्ञापत्रच नाहीये, ते आज्ञापत्र कोणीतरी दुसऱ्यानेच खपवले त्यांच्या नावाने, असा काही भाग झालाय का असं चेक केलं जातं त्यामध्ये. आणि एक्सटर्नल मध्ये मग त्याचं, आणि त्याच्यामध्ये मग त्याचा मीनिंग काय होतो. असं म्हणतं त्याचा अर्थ काय होतो. ते पर्यावरणाच्या संभाजी महाराज त्याचं कोडिंग करणं एक पुढचा तो त्या समकालीन होता की नाही या गोष्टींबद्दल करणं. तर ही इंटरनल क्रिटिसिझम इज द प्रीरिक्विजिट ऑफ एक्सटर्नल क्रिटिसिझम. त्याच्याबद्दलचं इंटरप्रिटेशन वगैरे करणं हा त्याच्यातला भाग आहे. पुढचा मुद्दा दिलेला आहे, इज युजफुल फॉर एस्टॅब्लिशिंग ॲक्युरसी अँड ऑथेंटिसिटी ऑफ पर्टिक्युलर एरिया. आता बऱ्याच वेळेला हा जिओग्राफी मध्ये पण येतो, हिस्ट्री मध्ये पण येतो. इज युजफुल फॉर द एस्टॅब्लिशिंग ॲक्युरसी अँड ऑथेंटिसिटी ऑफ पर्टिक्युलर एरिया. कुठल्या भागातला आहे हा फोटो, किंवा आणखीन कुठल्या गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये आहे उत्तरेचं. नाही, मॅप्स वरून कळेलच असं नाही, जीआयएस जातं.
जीएस टेक्निक वापरून ते एस्टॅब्लिश केले जाते की हा भाग कुठल्या याच्यामध्ये येतो तर कुठला नाही. आणि आम्ही परत सांगतोय जॉग्राफी मध्येच येतो असं नाही, हा हिस्ट्री मध्ये येतो, एज्युकेशन मध्ये येतो, इकॉनॉमिक्स मध्ये पण येतो. जेव्हा डेमोग्राफी त्याची निश्चित करायची असते, जॉग्राफिकल स्थान निश्चित करायचं असतं त्यावेळेला. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन रिसर्च रायटिंग ऑफ हिस्ट्री. कुठली महत्वाची गोष्ट आहे? सगळ्यात महत्वाची ज्यातली व्हेरी इम्पॉर्टंट कुठलं आहे? ऑल आर द इम्पॉर्टंट थिंग्स बट विच इज द मोर इम्पॉर्टंट और व्हेरी इम्पॉर्टंट इन रिसर्च रायटिंग हिस्ट्री? डी डी हॅलो, मराठीत प्रश्न आला तर कसं समजेल सर? सोपं आपण जाईल. मराठीत पण पूर्ण करणार आहोत. असं विचारलं यांनी की ऐतिहासिक संशोधनामध्ये खालीलपैकी कुठली गोष्ट अधिक महत्वाची आहे? त्यात पहिलं दिले की माहिती तंत्रज्ञानाचा वापर, दुसरं दिले भरपूर पैसा आणि साधनं त्याच्यावर खर्च करणे, तिसरं दिले की लायब्ररी वर्क मध्ये सातत्यानं जाणं, आणि चौथं दिले की ते जो काही ऐतिहासिक पुरावा गोळा केलेला आहे त्याचा नेमकं आपल्याला अर्थनिर्वचन कर. सामाजिक संशोधन, डी सर, डी सर्वेक्षण पद्धती. डी डी हा. डी डी याला जे म्हटलं ना मी रिवर्ड करा म्हटलं की नाही, तर आपल्याला रिवर्ड कसा करता आला पाहिजे? कोणत्या हे काय आहेत मुळात? व्यक्तिगत मुलाखती, चाचण्या, प्रश्नावली काय आहे? माहिती सर्वेक्षण संकलनाची साधनं पद्धती. आहेत, कळालं ना? सर्वेक्षण माहिती पद्धती. संकलनाची साधनं आहेत. आता रिवर्ड करायचं म्हणजे काय करायचा? तर कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये ही साधनं वापरली जातात? तर साहित्याच्या संशोधनामध्ये हे सगळे वापरलं जाईलच असं नाही. इतिहासामध्ये कोणा मुलाखती आणि प्रश्नावली चाचण्या घेतल्या जातील किंवा पॅनल गट केले जातीलच असं नाही. सामाजिक मध्ये याच्यातले काही वापरले जातीलच, पण डेफिनेटली कुठं वापरले जातात? सर्वेक्षण मध्ये. त्याला अधोरेखित केले आपण, सर्वेक्षण पद्धती त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न परत मराठीमध्येच विचारलेला, भूतकालीन घटनांचा शोध, नोंदी, विश्लेषण, अर्थ निर्वचन कोणत्या संशोधन पद्धतीत केले जाते? हा अगदी फिजिक्सला पण प्रश्न येऊ शकतो. हा ऐतिहासिक कोणी इंजिनिअरिंग मध्ये रिसर्च करत असेल तर त्याला पण येतो, फक्त इंग्रजीमध्ये येईल प्रश्न. हा, पण बाकी हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे. हे सगळ्यांना कळाले ना? मला असं पुन्हा पुन्हा म्हणायची गरज आहे का आता? नाही. हे तुम्ही घेतलेत मराठीमधून, पण मी घेते वेळेसच असं केले की शक्यतो सगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांना पण कळावं की हे प्रश्न त्यांना उपयोगी येते. दुसरी गोष्ट की मी एज्युकेशनचा म्हणून फक्त एज्युकेशन बद्दलच बोलतोय असं नाही, शक्यतो सगळ्यांकडे कसे कसे प्रश्न येतात ते घेण्याचा मी प्रयत्न केलाय. याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए. ऐतिहासिक संशोधन. आता क्ल्यू मिळतो की नाही बघा याच्यात? भूतकालीन हा क्ल्यू आहे की नाही? मी जे पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं, रिवर्ड करा, क्ल्यू घ्या, त्या क्ल्यूच आहे की नाही? हा भूतकालीन घटना म्हणलं की शक्यतो दोनच प्रकारच्या संशोधनामध्ये असतात, एक एक्सपोज फॅक्टर आणि दुसरं असतं ऐतिहासिक संशोधन. त्याचं उत्तर आहे ऐतिहासिक संशोधन. पुढचा प्रश्न, प्रायोगिक संशोधन पद्धत कोणत्या काळाशी संबंधित आहे? वर्तमान काळाशी. भविष्य काळ. केलं जातं वर्तमान काळात, पण त्याचे रिझल्ट हे भविष्य काळाशी संबंधित असतात, म्हणून त्याचं उत्तर आहे भविष्य काळ. त्यानंतर परत दिले, ताम्रपट, दानपत्रे, राजआज्ञा, शिलालेख ऐतिहासिक संशोधनाचे कोणत्या प्रकारचे स्त्रोत आहेत? कोणत्या प्रकारचे आहेत? तर मुळात हे ऐतिहासिक नियत राहायचंय, त्यामुळे हे जातं निघून. प्राथमिक एवढंच आहे. प्राथमिक आहेत सर, हे सगळे प्राथमिक आहेत. त्यामुळे ऐतिहासिक संशोधनामध्ये दोन प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या मध्ये येतात. एक तर हे जे कोणत्या प्रकारचे स्त्रोत आहेत, प्राथमिक का दुय्यम, आणि दुसरं आहे त्याच्या अनालिसिस मध्ये त्याचे इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी, ते 4 शब्द लिहूनच ठेवायचे. ऐतिहासिक संशोधनामध्ये जर हे 4 शब्द कळाले तर सेट, नेट किंवा पीएडी मध्ये 80% प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात ऐतिहासिक संशोधनापैकी. हे 4च वर येतात, बाकी फार कमी शक्यता आहे.
प्राथमिक एक आणि म्हणजे दुय्यम साधनं कसं ओळखायचं सर? एक म्हणजे साधनं कळणं, प्राथमिक का दुय्यम, आणि हा दुसरं म्हणजे तुम्हाला त्याची इंटरनल व्हॅलिडिटी आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी कळणं. त्या 4 गोष्टी कळल्या, 4 म्हणजे खरं तर 2च आहेत त्या. कसे ओळखायचे ते? प्राथमिक आहेत की दुय्यम आहेत? प्राथमिक आहेत का दुय्यम म्हणजे फर्स्ट हँड. ताम्रपट कसं असतं, त्या राजानं तयार केलेलं असतं, दानपत्र त्यांना दिलेले, शिवाजी महाराजांचं दानपत्र फर्स्ट हँड आहे. आणि सेकंडरी म्हणजे त्यांच्यावर आता कोणीतरी कादंबरी लिहिली, पोवाडा लिहिलाय आणि नंतर सापडलं, म्हणजे विश्वास पाटलांची कादंबरी पानिपत जरी असेल तर ती फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे का? अजून 100 वर्षांनी कोणीतरी त्या पानिपत मध्ये असं म्हटलं होतं असं म्हणू शकतं, कळालं ना? पण ते सेकंडरी टाईप सोर्स आहे. ओके. आणि हे त्या काळातलंच दानपत्र, राजाज्ञा, शिलालेख त्या काळातलाच आहे ना, आणि त्यांनी तयार केलेलं आहे, त्यांचं ते त्यांच्या काळातलं आहे. पण त्याच्यावरून ते कोण शिलालेख मांडत होते एवढं कळतं, त्यावर ते कुठली भाषा वापरत होते कळत होतं, 1000 गोष्टी त्याच्यावरून इंटरप्रिट करता येतात. त्यांचा काय ठरवता येतो आणि कशावरून ठरवता येतो, ते फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे म्हणून त्याचं उत्तर प्राथमिक आलं. पुढचं दिलेले मराठीमध्ये समस्या निश्चिती, माहितीचं जमवाजमव, माहितीची चिकित्सा, माहितीचे अर्थ निर्वचन, संशोधनाचा अहवाल लेखन या कोणत्या पद्धतीच्या संशोधनाच्या पायऱ्या आहेत? सर्वेक्षण संशोधन. सर्वेक्षण बरोबर. माहितीच्या चिकित्सेमुळे काही प्रॉब्लेम येतोय नाही. फक्त मी एकच आणखीन एक गोष्ट सांगतो, तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष द्या. मी माझ्या पहिल्या 10 मिनिटाच्या पीपीटी मध्ये म्हटलं होतं की 10च घटक महत्वाचे आहेत. तुम्ही हे पण बघा की त्या 10 घटकांना धरूनच प्रश्न येतात की नाही पेटला. म्हणजे सिलेबस मध्ये अजून 12 घटक असतील, 15 घटक असतील, पण मेजॉरिटी 40% ते 50% सॉरी 80% ते 90% प्रश्न कशावर आहेत? त्या 10 घटकांवरच आहेत. तुम्हाला मी या सगळ्या प्रश्नांमध्ये पण ते दिसेल. सर्वेक्षण पद्धती, व्यष्टी अभ्यास पद्धती, कारणात्मक तुलनात्मक पद्धती, सहसंबंधात्मक पद्धती, अन्वय पद्धती हे कोणत्या संशोधन पद्धतीचे उपप्रकार आहेत? तुम्हाला मुख्य प्रकार आणि उपप्रकार माहित पाहिजे. कुठल्या मुख्यचे आहेत? वर्णनात्मक. इथं सर्वेक्षण म्हटलं आणि इथं सर्वेक्षण तर त्याचं असणार नाही. हे अशा सगळ्या पद्धती ऐतिहासिक पण नसतात. वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक, बरोबर. कारण की 3 प्रकारचे संशोधन असतात, प्रायोगिक, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक. आणि मग त्याचे उपप्रकार बरेचसे आहेत. ज्ञादर्श किंवा ज्याला नमुना म्हणतात, इंग्लिशमध्ये सॅम्पलिंग म्हणतात. निवडणे कोणत्या संशोधन पद्धतीत महत्वाचे आहे? सर तौलनिक मध्ये. हो. अजून सर्वेक्षण. बघा, महत्व इथं पण केलं जातं, इथं पण असू शकतं म्हणतो मी, पण इथं असल्याशिवाय चालणारच नाही. जसं रिसर्च डिझाईन म्हटलं की प्रायोगिक मध्ये ती असलीच पाहिजे, हायपोथेसिस प्रायोगिक मध्ये असलंच पाहिजे, पण न्यायादर्श हे सर्वेक्षण मध्ये असलंच पाहिजे. पण हायपोथेसिस असेलच का? तर सर्वेक्षण त्याचं परफेक्ट माईक चालू आहे, त्यांनी कृपया बंद करावा. मला कोणी बोलते का आपापसात बोलते ते मला आता कळत नाहीये. असं आहे का? खरंच माहितीये? नाही खरंच आहे, माहिती आहे सर. लांब आहे म्हणून नाही. सगळे पास होणारेच जॉईन झालेत बहुतेक असं दिसतंय. तर डी इज द करेक्ट आन्सर. रिसर्च इज ए डिस्कवरी ओरिएंटेड प्रोसेस, फॅक्ट ओरिएंटेड प्रोसेस, फेनॉमिनल अंडरस्टँडिंग फेनॉमेना या पर्पज साठी किंवा या इंटेन्शन चालणारी प्रोसेस आहे. पुढे दिले ऍट्रिब्यूट्स ऑफ ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स ऑर द थिंग विच कॅन बी मेजर आर कॉल्ड. काय म्हटलं जातं त्याला? क्वांटिटेटिव्ह मेजर्स, क्वालिटेटिव्ह मेजर्स, व्हेरिएबल डेटा. काय म्हटलं जातं? क्वालिटेटिव्ह मेजर्स. क्वांटिटेटिव्ह.
नाही, दोन्ही क्वांटिटेटिव्ह. चूक आहे. नाही, दोन्ही उत्तर चूक आहेत. क्वांटिटेटिव्ह पण चूक आहे आणि क्वालिटेटिव्ह पण चूक आहे. ऍक्च्युली ऍट्रिब्यूटचा संबंध असतो व्हेरिएबल्सशी. व्हेरिएबल हॅव ऍट्रिब्यूट्स. म्हणजे उदाहरणार्थ आता स्टुडंट हा जर चल घेतलं, व्हेरिएबल घेतलं, तर त्याचे ऍट्रिब्यूट्स कुठले आहेत? मेल स्टुडंट, फिमेल स्टुडंट, पीजी स्टुडंट, होम युनिव्हर्सिटी स्टुडंट, अदर युनिव्हर्सिटी स्टुडंट, हे काय त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? व्हेरिएबल. व्हेरिएबल हॅव ऍट्रिब्यूट्स. समजा आपण सेक्स किंवा जेंडर घेतलं तर मेल अँड फिमेल हे त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत. आपण एखादा जनरल ह्युमन बिईंग घेतलं तर त्याचं काय? महाराष्ट्रीयन, भारतीय लोक घेतलं तर त्याचे ऍट्रिब्यूट्स परत वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतात. उत्तर कळालं तुम्हाला? त्याचं उत्तर आहे व्हेरिएबल. तर याचं मेनिंग काय होतं या क्वेश्चनचं? याचा अर्थ होतो की चल म्हणजे असे उपघटक किंवा गुणवैशिष्ट्य काय म्हणतात आता, ऑब्जेक्टला शब्द उद्दिष्ट या अर्थाने नाही. ऑब्जेक्ट म्हणजे घटक, एखादा इव्हेंट, थिंग यांचं मापन केलं जाऊ शकतं, त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचं मापन केलं जाऊ शकतं. आणि केवळ मापन नाही तर विच कॅन बी मॅन्युप्युलेट, त्यांची हाताळणी पण करता येऊ शकते. म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये मेजर्ड आले, कदाचित तुमच्याकडे असे येऊ शकेल हाच प्रश्न. ऍट्रिब्यूट्स ऑर ऑब्जेक्ट्स, इव्हेंट ऑर थिंग विच कॅन बी मॅन्युप्युलेट आर कॉल्ड. कोणाच्या तिसऱ्या याच्यामध्ये येईल ऍट्रिब्यूट्स ऑफ द ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स अँड थिंग्स विच कॅन बी ऑब्झर्व्ड, असं पण येईल. विच कॅन बी कंट्रोल्ड, तर तेच दिले जातं. ऍट्रिब्यूट जे व्हेरिएबल असतात की नाही, व्हेरिएबलचं काय केलं जातं, त्याचे ऍट्रिब्यूट कॅन बी कंट्रोल्ड, मेजर, ऑब्झर्व असं केलं जातं आणि त्यांना मग व्हेरिएबल म्हणतात. चलांची व्याख्या एकदा चेक करा तुमच्याकडे. ओके. मला याच्याबद्दल काय होतं माहितीये का, मला तुमची तळमळ कळते, तुमची क्युरिओसिटी कळते, पण दोन अडचणी आहेत. मी काही ठराविकच मुद्दे घेऊन मी तुमच्याशी अर्धा तास, 1 तास, 2 तास बोलू शकतो, पण अडचण अशी आहे की ओके सर, ओके. आणि अशा अशा काही काही आता बघा, मधल्या सूचनांमुळे माझा 1 मिनिट गेला आता, कोणीतरी आताच बोललं. तर अशा काही गमती जमती त्याच्यात आहेत. 1 तास लेट झालेला आहे आपल्याला आहे, त्यामुळे आपण काही गोष्टींचा अंदाज यावा यासाठी चाललेला आहे. तर तुम्हाला सांगतो मी, तुम्ही व्हेरिएबल बघा, ऍट्रिब्यूट बघा. आता नुसतं व्हेरिएबल शिकवायचं म्हणलं तर 4-5 स्लाइड, 20-25 मिनिट असं जाईल आपल्याला. पण तुम्हाला तरी सुद्धा फ्लेवर यावा, हवा का कळावा, प्रत्यक्ष आउटपुट तुम्हाला कळावं, प्रश्नाचं काय काय होते त्यासाठी सांगतो. Research papers are written in order to gain name and fame, communicate the research, get promotion, none of the above. रिसर्च पेपर का केले जातात, लिहिले जातात? तुम्हाला नाव मिळावं, प्रसिद्धी, नावलौकिक व्हावं म्हणून, तुमचा रिसर्च इतरांना कळावा म्हणून, तुम्हाला प्रमोशन मिळावं म्हणून तुम्ही रिसर्च पेपर लिहितात. नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव. डी, ऑप्शन डी. नाही हो मॅडम, हे 2 ए आणि सी नाहीये. पण आपला रिसर्च इतरांना कळावं हे तर मेन इंटेन्शन आहेच ना आपलं पेपर लिहिण्याचं. इतरांना सगळ्यांना शहाणं करून सोडायचं, इतरांना कळावं की तुम्ही काय केलंय आणि त्याच्यामधून त्यांना ज्ञान व्हावं, त्यांना रिव्ह्यू घेता यावा, अशा अनेक गोष्टी आहेत ना. ज्ञानाची एक मालिका तयार व्हावी. त्यामुळे याचं उत्तर बी असलं पाहिजे. कम्युनिकेट द रिसर्च, इतरांपर्यंत रिसर्च कम्युनिकेशन हा टॉपिक आहे, त्याच्या अंतर्गतला हा प्रश्न असतो की तो म्हणून तो अचूक लिहिला पाहिजे, सेल्फ एक्सप्लोरेटरी असला पाहिजे, इतर लोकांना कळावं तुम्ही काय केले कमीत कमी शब्दामध्ये. पण याचं उत्तर काय आहे? कम्युनिकेशन ऑफ द रिसर्च. पण माझ्यासारख्याच एखाद्या शहाण्याने तुम्हाला टिप सांगितलेली आहे की शक्यतो नन ऑफ द अबाव किंवा ऑल द अबाव हे प्रश्नांचं उत्तर असण्याची शक्यता 70 ते 80% असते, बरोबर ना? म्हणजे कमीत कमी ऑल द अबाव 70 ते 80% वेळा, नन ऑफ द अबाव 50% वेळा असते, असं पण कोणीतरी सांगितलेलं आहे. पण याचं उत्तर मात्र कम्युनिकेट द रिसर्च, इतरांना कळावा तुम्ही काय केलं. तुम्ही रिव्ह्यू घेता की नाही, हा रिव्ह्यू तुम्हाला कुठून मिळतो? तर इतरांनी लिहिलेल्या पेपर मधून कळतो, आर्टिकल मधून कळतो, त्यांच्या थिसिस मधून कळतो. हे त्याचं उत्तर आहे. माझ्याकडे अजून किती मिनिट आहेत? 15-20 मिनिट किती आहेत? माझ्या माहितीप्रमाणे 20 मिनिट तरी सहज आहेत मला अजून. हो सर. तर पुढचा प्रश्न आहे, द रिसर्च रिपोर्टिंग शुड बी कॅरीड आउट in scientific way, in imaginary way, thorough copying, thorough discussion among the scientists. प्रश्नाचा अर्थ असा आहे की जे आपण संशोधनाचा प्रबंध लिहितो त्या प्रबंध कशा पद्धतीने लिहिला गेला पाहिजे. एक म्हणतात अतिशय शास्त्रीय पद्धतीने लिहिला गेला पाहिजे, एक तो असा काल्पनिक पद्धतीने लिहिला पाहिजे जशा कविता कादंबरी केली जाते तसं, एक दुसऱ्याचं वाङ्मय चौर्य करून कॉपी करून करायचं. आणि हे लिहिलेलं आहे
थ्रू डिस्कशन अमंग द सायंटिस्ट, तज्ञांशी, तथाकथित तज्ञ असतात त्यांच्याशी चर्चा करून ते करावं. काय उत्तर यायचं? इन अ सायंटिफिक वे. इन अ सायंटिफिक वे. तर चुकायचं नाही. लांबलचक जरी असलं तरी त्या 3% मधलं आहे, सॉरी 30% मधलं आहे, हे उत्तर चूक आहे. त्याचं करेक्ट उत्तर आहे इन अ सायंटिफिक वे. सर डी पण होऊ शकते ना, डी पण होऊ शकते ना, थ्रू द डिस्कशन अमंग द सायंटिस्ट. बरोबर ना. पण तज्ञांना करून आपल्याला रेफरन्स बुक लिहायचं नाही. आपल्याला काय लिहायचंय? आपला प्रबंध लिहायचा आहे. आपला प्रबंध तुम्ही काय केलंय, कसं केलंय, कोणाला माहित असेल? तज्ञाला माहित असेल का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे. तर ते रिसर्च कसा करावा, तर त्याच्यातला एक भाग आहे रिसर्च करण्यासाठी थोडं डिस्कशन अमंग द सायंटिस्ट होऊ शकतं. संशोधन करण्यापूर्वी, संशोधन करताना तज्ञांशी सल्ला मसलत करा. लिहिण्याचा एक भाग बनवून सुद्धा काय तुम्ही तज्ञांशी सल्ला करू शकता. पण याचा दी बेस्ट काय म्हणतात आपण साक्षीदार भागीदार कोण आहे, तर तुम्ही स्वतःच असता रिसर्चर. फक्त ते सायंटिफिक वेने होतंय की नाही हे तुमचे मार्गदर्शक तुम्हाला सांगतात. तर तुमचा क्रायटेरिया काय पाहिजे? इट शुड बी इन सायंटिफिक वे, सिस्टमॅटिक वे, हे असलं पाहिजे. रिसर्च साठी तुम्ही डिस्कशन करू शकता, पण रिपोर्ट साठी नाही. आपण रिसर्च रिपोर्टिंग बद्दल बोलतोय. तर तुमचं प्रेझेंटेशन कसं करायचं, तर म्हणजे पीपीटी व्हायवाच्या वेळेला ते पण एक्सपर्टचं मदत घेऊ शकता. परंतु खरा मुख्य मुद्दा कुठला आहे, तर हा हे पॉलिटिकल सायन्सचं. इथपर्यंत कुठलं होतं? मॅथमॅटिक्स. आता पॉलिटिकल सायन्स. पण याचा अर्थ फक्त पॉलिटिक्स सायन्स मधलं नाही, सगळीकडे कुणाकडेही प्रश्न येतो. फंडामेंटल रिसर्च इज ऑल्सो कॉल्ड ॲज. हा माझ्याकडे 200 जरी विषय ठेवले की सर या 200 विषयाची परीक्षा आहे, तर 200 विषयाच्या पेपरमध्ये पण हा प्रश्न असण्याची शक्यता जवळपास 50% आहे. कोणाच्याही पेपरमध्ये हा प्रश्न असू शकतो. तो महत्वाचा आणि फ्रिक्वेंटली आस्क आहे. फंडामेंटल रिसर्च इज ऑल्सो कॉल्ड ॲज, काय म्हटलं जातं? मूलभूत संशोधनालाच खालीलपैकी असं म्हटलं जातं: निदानात्मक संशोधन, शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन, आणि सर्वे रिसर्च, ज्याला म्हटलं जातं काय म्हणतो आपण सर्वेक्षण, असं नाही म्हटलं. काय म्हटलं? याचं उत्तर काय? प्युअर रिसर्च. आणखीन तिसरं काही नाव माहिती आहे का तुम्हाला याचं? फंडामेंटल रिसर्च, प्युअर रिसर्च, आणखीन बेसिक रिसर्च. बेसिक रिसर्च. यस. पुढच्या परीक्षेला काय येईल? हे तिन्ही नावं असा प्रश्न असेल. इथं फक्त बेसिक रिसर्च असेल. चौथ्या परीक्षेला काय असेल? बेसिक रिसर्च इज ऑल्सो कॉल्ड ॲज, आणि खाली कुठेतरी परत प्युअर असेल, फंडामेंटल असेल. कसा आहे प्रश्न ते विचारला तर कळेल की नाही तुम्हाला आता? आणि आणखीन एक याच्याबद्दलच प्रश्न विचारला जातो की द इंटेन्शन ऑफ फंडामेंटल रिसर्च इज, किंवा पर्पज ऑफ फंडामेंटल रिसर्च इज काय असतो? नॉलेज सेक ऑफ नॉलेज, शुद्ध ज्ञान मिळवणं हेच असतं. शुद्ध ज्ञान म्हणजे ज्ञान मिळवणं हाच शुद्ध हेतू असतो, असं मला म्हणायचंय फंडामेंटल रिसर्चचा. आणि अप्लाइड रिसर्चचा त्याचं उपयोजन करणं मिळालेल्या ज्ञानाचं. व्हॉट इज द वर्किंग हायपोथेसिस? मला त्याच्यासाठी हायपोथेसिस म्हणजे काय माहित पाहिजे. व्हॉट इज मीन बाय वर्किंग हायपोथेसिस? काय उत्तर यायचं? बी उत्तर. अ हायपोथेसिस which develops while planning in the research. ऑप्शन बी. तर बी आणि सी मध्ये टाय झाले. काय उत्तर यायचं? बी. हायपोथेसिस विच डेव्हलप्स व्हाईल प्लॅनिंग द रिसर्च. प्लॅनिंग करतो म्हणून त्याला वर्किंग म्हटलं जातं. जर पुढे बऱ्याच वेळेला हा काही कॉन्सेप्ट क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये अधिक वापरले जातात. वर्किंग हायपोथेसिस, रिसर्च हायपोथेसिस वेगळं, वर्किंग हायपोथेसिस वेगळं, नल हायपोथेसिस या स्टाईलचं असतं. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस आहे. आता हायपोथेसिस शिकवायला आपल्याला अर्धा तास लागेल, तरी सुद्धा मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितलं. हे उत्तर का असू शकतं की कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्याच प्रकारचे हायपोथेसिस हे काय करतात? डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक्स हे करतच असतात. म्हणजे नुसतं हायपोथेसिस करत नाही का, तर करतच, डिस्क्राईब करतच. स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस मध्ये नसतं का कॅरेक्टरिस्टिक्स, फक्त ते न्यूमरिकल फॉर्म मध्ये डिस्क्राईब करतं. इथं क्वालिटेटिव्ह फॉर्म मध्ये करत असेल. हे सगळ्याच याच्यामध्ये हायपोथेसिस कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे ॲट्रिब्यूट डिस्क्राईब करतच असतात. फक्त प्रश्न असतं की ते कधी, मग कशाला वर्किंग म्हणायचं, तर जे प्लॅनिंगच्या वेळेला केलं जातं ते. दॅट इज कॉल्ड वर्किंग हायपोथेसिस. व्हॉट इज द मेन एम ऑफ इंटरडिसिप्लिनरी रिसर्च? इथं मेन एम म्हटलंय. एम तर आज आहेत, सगळेच एम आहेत, पण त्यातलं मेन एम काय? प्रश्नाचा अर्थ काय होतो सर? आंतरविद्याशाखीय संशोधनाचा मुख्य हेतू काय आहे?
की संशोधनाचं जे शीर्षक आहे विधान आहे ते सोपं करणं, संशोधन पद्धती शास्त्रामध्ये नवीन एखादी प्रवाह आणणं. अप्रोच टू रिसर्च. येस, इथं पण लांब उत्तर हे चुकीचं आहे. उलट असं हे होऊ नये म्हणून केले गेलेलं उत्तर आहे. टू ब्रिंग आउट द होलिस्टिक अप्रोच, इंटरडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी असे शब्द येतील तुम्हाला. काही वेळेला इंटरडिसिप्लिनरी म्हणतात, काही वेळेला मल्टीडिसिप्लिनरी म्हणतात, काही वेळेला ट्रान्सडिसिप्लिनरी म्हणतात. म्हणजे पर्यायी शब्द नाहीत, बेसिक प्युअर फंडामेंटल सारखे, पण हे काही कॉन्सेप्ट आहेत आजकाल वापरले जातात. पण ह्या सगळ्यांचं एक बेसिक इंटेन्शन आहे होलिस्टिक अप्रोच यावा. इतर विद्या म्हणजे समस्या मुळात ती विविध विद्याशाखेशी धरून असते, मग ती कळावी म्हणून ते केलं जातं. होलिस्टिक अप्रोच व्हावा, एकाग्र समग्र दृष्टिकोन कोणातून संशोधन व्हायचं असेल तर ते इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच मधून केलं जावं असं म्हटलं जातं. व्हॉट इज कॉल्ड अ पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, सहभागी निरीक्षण कशाला म्हटलं जातं. तर फार वेळ घालत नाही मी त्याला, त्याचं उत्तर पण सांगून टाकतो. पण अशा मी हे हा प्रश्न ठेवण्यापाठीमागचं उत्तर असं होतं, इंटेन्शन असं होतं की काही वेळेला खूप एक एक शब्दच येतात आणि काही वेळेला असे वाक्य येतात. अर्धा पेज एकच प्रश्न चालतो. सेंटेन्स मध्ये तर कधी कधी एक एक पेज एक एक प्रश्न असतो आणि हा टाइम कन्झ्युमिंगचा असतो. आणि तुमच्या 50 प्रश्नांमध्ये 4-5 प्रश्न तरी अशा टाईप मध्ये असतात. हे तुम्हाला याची ओळख व्हावी म्हणून हा दिला गेलेला प्रश्न आहे. याच्याबद्दल जास्त चर्चा करत बसत नाही. पुढचं विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. हा सुद्धा प्रश्न घेण्यापाठीमागचं इंटेन्शन काय आहे असं विचारलं जातं. नॉट ट्रू विचारले. बऱ्याच वेळेला आपण कुठलं बरोबर आहे हे शोधत बसतो, कुठलं बरोबर आहे हे शोधायचं. इथं नॉटला कॅपिटल टाकले, कधी कधी बोल्ड केलं जातं, कधी अधोरेखित पण केलं जातं, कधी तिन्ही केलं जातं. नॉट, कॅपिटल, बोल्ड आणि अधोरेखित ते सुद्धा आपलं लक्ष नसतं. सी an economical method of sampling. सी याच्यात असं म्हणतं की यादृच्छिक नमुना निवड किंवा ज्ञादर्श याबाबत खालीलपैकी कुठलं वाक्य बरोबर नाहीये, नाही असलेलं सांगा आम्हाला. ऑप्शन सी. ऑप्शन सी. इकॉनॉमिकल असतेच ना, एक लक्षात घ्या. त्यामुळे काय होतंय, तुम्हाला 1000 मधून 100 लोक निवडायला मदत होते. इकॉनॉमिकलचा अर्थ नेहमीच नाही का पैसा असा नसतो बरं. इकॉनॉमिकचा एक पैसा हा मुद्दा आहेच त्याच्यात, पण इकॉनॉमिकल याचा अर्थ कधी कधी प्रॅक्टिकल असतो. म्हणजे ज्याला म्हणतात वेळ, श्रम आणि पैसा या तिन्ही गोष्टींची पद्धत बचत होते, पण इकॉनॉमिकली या सेन्स मध्ये. पण कॅन बी अप्लाइड फॉर ऑल टाइप्स ऑफ डेटा कलेक्शन असेल तर मग एकच मेथड राहिली असती, बाकीची घ्यायची गरजच नसली असती. वेगळ्या मेथड मुळात आल्यात का, कारण की दिस मेथड इज नॉट सगळ्या याच्यामध्ये ती वापरली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. काही संशोधनासाठी तुम्हाला यादृच्छिक सोडून, आता उदाहरणार्थ क्वालिटेटिव्ह रिसर्च करतोय आणि आपल्याला काय म्हणायचंय की कोरोना काळामध्ये ज्यांचे आई किंवा वडील वारलेत अशा घर कामगार करणाऱ्या महिलांच्या मुलांचा अभ्यास करायचा आपल्याला, त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या इकॉनॉमीचा अभ्यास करायचा. आता अशी कुठली यादी आहे का मुळात तयार नांदेडमध्ये की महिला कामगार आहेत आणि त्या सिंगलच आहेत, म्हणजे ते त्यांचे मिस्टर वारलेले आहेत कोरोनाच्या काळामध्ये, अशाची यादी आहे का? मुळात कुठल्या कामगारांचीच यादी नसते. आणि त्यात म्हणजे महिला कामगारांची म्हणतो विशेष करून. समजा असलीच तर त्याच्यामध्ये कोणाचे मिस्टर वारले तर त्या सिंगलच अशी नसते. मग अशा वेळेला वापर कसा करतात, अगोदर एका महिलेला विचारतात, मग ती म्हणते अहो माझ्या आत्याचं पण असंच झालेलं आहे, आमच्या शेजारी राहते तिचं पण तसंच झालेलं आहे. मग तिला गोळा करायचं, ती अजून एकाचं सांगते, ते आणखीन एकाचं सांगते, मग आपण बोलायचं. याला म्हणतात स्नोबॉल टेक्निक. हिमनग एकमेकाला एक जोडत 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 सॅम्पलिंग करायची. मग सगळीकडे वापरता येईल का रॅन्डम सॅम्पलिंग? रॅन्डम सॅम्पलिंग कॅन अप्लाय ओनली व्हेन सॅम्पलिंग फ्रेम इज अवेलेबल. मी काय म्हटलं कळालं? सॅम्पलिंग फ्रेम याचा अर्थ पॉप्युलेशन साठी जी एक यादी लागते, ती यादी जिथं तयार असते त्यातून निवडणार ना. चिठ्ठ्या नावांची यादी सगळीकडे भेटतेच असं नाही. ठीक आहे, पुढचा व्हॉट इज द रिसर्च डिझाइन? प्रेझेंटेशन ऑफ प्लॅन अँड डेटा कलेक्शन,
Explanation of methodology to be used in the thesis, a framework for every stage of collection and analysis data, percentage of tables, presentation of tables, graphs, etc. in the thesis. Option C. C option. C is the correct answer. ऑप्शन सी. C. संशोधन अभिकल्प म्हणजे काय असं विचारलं होतं त्याच्यात. Which one of the following is not probability sampling? संभाव्यता पद्धतीवर निवडल्या गेलेली नमुना निवड C. पद्धती Snowball खालीलपैकी sampling. कुठली नाही. स्नोबॉल Snowball sampling. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, कळालं ना. असं तर एक प्रश्न कळाल्यामुळे दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याचा फायदा होतो असं आहे की सिंपल रॅन्डम, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम, सिस्टमॅटिक रॅन्डम हे सगळे these are the methods or techniques of probability sampling. This one is not. This is non-probability sampling. अयादृच्छिक पद्धतीनं त्याला स्नोबॉल हिमनग नमुना निवड पद्धती असं म्हटलं जातं. हिमकण, हिमनग असं. स्नोबॉल इज द करेक्ट आन्सर. तर पुढचा प्रश्न, युजिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज. एखाद्याचं संशोधन त्याला त्याचं क्रेडिट दिलेले नाही, हा, तर त्याला काय म्हटलं जातं? प्लेगॅरिझम. मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? वाङ्मय चौर्य. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला त्याचं आहे म्हणून न सांगता तुमच्या थेसिस मध्ये लिहिलं तर तुम्हाला नसलं जरी तुमचं हेतू तरी त्याचा अर्थ मात्र चोरी हाच होतो की त्याला क्रेडिट दिलं नाही ना तुम्ही, त्याचं आहे असं म्हटलं नाही. विच ऑफ, आता हे सोशलॉजी चालू झालं बघा इथून, पण तरी सुद्धा तेच मुद्दा परत एकदा सगळीकडे येऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायंटिफिक मेथड. शास्त्रीय विचार पद्धतीचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? अब्स्ट्रॅक्शन, अमूर्तीकरण करणं, मूर्तकरण करणं, असं त्याचं जास्त खोलात जायला नको त्याची. रिसर्च कॅन बी क्लासिफाईड ॲज, संशोधनाचं या पद्धतीने वर्गीकरण करता येऊ शकतं. बेसिक, अप्लाइड ऍक्शन, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, फिलॉसॉफिकल, हिस्टॉरिकल. बाकी कळलं नको, दोन जरी उत्तर बरोबर आहेत असं आपल्याला कळलं, तिसरं नसलं जरी कळलं तरी ऑल द अबव म्हणू शकतो आपण. बरोबर ना? येस सर. इथं माहिती पण दिली आणि टेक्निक पण दिलं तुम्हाला मी, म्हणजे सांगितलं तुम्हाला माहितच असेल अगोदरच तरी ऑल द अबव. पुढे ब्ल्यूप्रिंट ऑफ रिसर्च वर्क इज कॉल्ड रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च डिझाइन, रिसर्च टूल, रिसर्च मेथड. रिसर्च डिझाइन. रिसर्च डिझाइन. आता त्याच्यापूर्वीचा एक प्रश्न बघितला होता आपण, संशोधन अभिकल्प. संविधान तक्ता किंवा संविधानात्मक बाजू संशोधनाची कशाला म्हटली जाते? कशाला म्हटली जाते? संविधान म्हणजे ते संविधान नाही, संविधान म्हणजे ब्ल्यूप्रिंट, त्याचा आराखडा. कशाला म्हटलं जातं? रिसर्च डिझाइनला म्हटलं जातं. A representative sample is related to, कशाचं रिप्रेझेंटेशन असतं ते? सर्वे मेथड, सायकोमॅटिक, सायको अनालिटिक, केस स्टडी आणि क्लिनिकल मेथड. सर्वे मेथड. सर्वे मेथड. सर्वे मेथड मध्ये हे सगळे जे असतात ना, याच्यामध्ये सर्वेचा मुद्दाच येत नाही. या सगळ्यांमध्ये एक एक व्यक्तीच असते बऱ्यापैकी. सायकोमॅटिक अनालिटिक याच्यामध्ये सुद्धा केस स्टडी असते. ते सगळे मिळून एकाशी संबंधित असतात बऱ्याच वेळेला. मेथड कुठे येते? याचा संबंध, सॅम्पलचा संबंध सर्वेशी येतो. Which is not a type of question based measuring response. कुठला नसतो? ऑप्शन डी. ऑप्शन डी. सी सर. C is also wrong. D is also wrong. ऑप्शन ए, नॉमिनल. माहितीये का पण का अंदाजे मारतात गोळ्या? नाही, सॉरी, मी तुम्ही काय म्हटलं होता? डी म्हटलं होता ना, इंटरनल. येस, इंटरनल इज द रॉंग आन्सर. बिकॉज देर आर 4 टाइप्स ऑफ डेटा: नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल अँड रेशो. चौथी कुठली आहे? रेशो. इथं रेशो न देता काय दिले? इंटरनल दिले. इंटरनल इज द रॉंग, बिकॉज देर इज 4 टाइप्स ऑफ डेटा: नॉमिनल डेटा, ऑर्डिनल डेटा, इंटरवल डेटा, फोर्थ वन इज रेशो डेटा. ज्याला नामांकन शलाका, अंतरशलाका किंवा अंतरश्रेणी,
मध्यंतर श्रेणी आणि याला म्हणतात गुणोत्तर श्रेणी रेशोला. तर या 4 श्रेणीपैकी कुठल्या याच्यावर प्रश्न नसतो म्हटलंय, नॉटला इथे कॅपिटल केलं नाही, पण नसतो तर इंटरनलला नसतो. इंटरनल असा काही प्रकारच नाही मुळात. दिस इज नॉट द टाइप ऑफ क्वेश्चन बेस्ड मेजरिंग रिस्पॉन्स. क्वेश्चन बेस्ड रिस्पॉन्स हे 4 प्रकारच्या श्रेण्या असतात, त्याच्यात त्या 3 आहेत आणि चौथी मी तुम्हाला सांगितलं तसं रेशो. Which of the following sampling method is based on Which of the following sampling method is based on probability? संभाव्यतेवर आधारित खालीलपैकी कोणती पद्धती आहे? Stratified. बरोबर, स्ट्रॅटिफाईड आहे की प्रोबॅबिलिटी? आन्सर 3 कुठले आहेत? नॉन प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यतेवर आधारित आहे. non-probability. जजमेंटल, कन्व्हिनियन्स. Non probability. बरोबर, नॉन प्रोबॅबिलिटी. पण याचं उत्तर कुठलं आहे प्रोबॅबिलिटीचं मग आता? स्ट्रॅटिफाईड. Stratified. येस. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेफरन्स स्टाईल इन रिसर्च? कुठली नाही सांगा? इंडियन. Indian. पण जी पद्धत ABC पद्धतीने केली जात नाही त्याला म्हटलं जातं इंडियन स्टाईलने केलंय म्हणून तुम्ही. पण इंडियन मुळात कुठलीच सायंटिफिक अशी स्टाईल नाही, कळालं ना? आपण आपल्या स्टाईलनं की हमारी स्टाईल आहे असं म्हणून काही जण लिहितात की नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. मुळात एक टर्बिन पाहिजे, MLA पाहिजे, AP हे तुमच्या विद्याशाखेनुसार तुम्ही वापरतात किंवा आणखीन काही पद्धती आहेत, पण इंडियन म्हणून अशी कुठली रेफरन्स स्टाईल नाही. हा मी काय केले, मी मुद्दाम याच्यात स्पेलिंग दिले की सोशियोलॉजीच्या पेपरला पेपरमध्ये असं आलं होतं, पण त्याचं स्पेलिंग पण चूक होतं. ऍक्च्युली ती टरेबियन असं दिलेलं आहे, पण आता परीक्षेत असं आलंय तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. म्हणजे उत्तर याचं इंडियनच आहे, पण याचा काय शब्द दिला ते सांगितलं मी तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द टाइप्स ऑफ व्हेरिएबल? व्हेरिएबलचा कुठला प्रकार नाही? Participant, non-participant. इज द करेक्ट आन्सर. कारण की डिपेंडेंट, इंडिपेंडेंट हे व्हेरिएबल. चलाचे खालीलपैकी कोणते प्रकार नाहीत? स्वतंत्र, परतंत्र, अंतर्बाह्य किंवा एक्सपेरिमेंटल आणि ज्याचं मापन केलं जाऊ शकतं ते, संख्यात्मक, गुणात्मक. फक्त सहभागी, असहभागी हे निरीक्षणाचे प्रकार आहेत, चलाचे प्रकार नाहीत. त्यामुळे आन्सर इज पार्टिसिपेंट अँड नॉन पार्टिसिपेंट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SPSS? त्याचं उत्तर आहे ए, स्टॅटिस्टिकल पॅकेज ऑफ सोशल सायन्स. मी परत एकदा तुम्हाला क्ल्यू किंवा हिंट म्हणून सांगतो. 60 ते 70% याच्यामध्ये फुल फॉर्मचं उत्तर हे पहिलं असतं. 60 ते 70% केसमध्ये म्हणतोय बरं मी, 100% बद्दलचं सांगत नाही. तर काय करतात, पटकन ते सांगतात, चुकीचे खाली लिहितात. आणि दुसरी शक्यता मग शेवटची असते, पण शक्यतो 2-3 नंबरचं उत्तर येत नाही. जास्त शक्यता पॉसिबिलिटी इथं, 2 नंबरची पॉसिबिलिटी इथं, खूपच अगदी 2-3% पॉसिबिलिटी मधली असते. तुम्ही एकदा चेक करून बघा मी म्हणतोय ते, आणि मग तुमचं तंत्र परीक्षेमध्ये अप्लाय करा. पण याचं खरं उत्तर काय? हे काय डेटा अनालिसिस करायचं असतं, त्याचं एक्सेल मध्ये डेटा अनालिसिस करतात. असं एक स्वतंत्र प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे, त्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. पण सोशल सायन्स मधलं असलं तरी सुद्धा अगदी MBA लँग्वेज मध्ये, इंजिनिअरिंग मध्ये किंवा अनेक याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, विच इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिव्ह्यू इन लिटरेचर? संशोधन साहित्याचा आढावा घेण्याचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? ऑप्शन ए. ए ऑप्शन, टू फाइंड आउट. टू फाइंड आउट द, याचा अर्थ बाकीचं नसतं का? असतंच, ते असतं, पण हे सेकंडरी आहे. तुम्ही आता मुळात हे माझे सेमिनार अटेंड का करत आहात? PPT का बघत आहात? सेशन का अटेंड करत आहात? PPT कसं तयार करायचं असतं, सेशन कसं घ्यायचं असतं, पेपर कसे, प्रश्न कसे काढायचे असतात, का पेट कसं पास व्हायचं असतं, मुख्य हेतू तो आहे. बाकीच्या अनुषंगिक आहेतच की, बरोबर ना? तसं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द वेब ब्राउझर?
हा पण प्रश्न मराठीमध्ये पण येऊ शकतो, हिंदीमध्ये पण येऊ शकतो किंवा इंटरनेट यूज ऑफ एक्सप्लोरर. आयसीटी जास्त दिलेला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर. कशाने वेब ब्राउज केलं जातं आणि कशाने केलं जात नाही हे माहित पाहिजे. इंटरनेट एक्सप्लोरर. हा इंटरनेट एक्सप्लोरर. याहू. याहू हे वेब ब्राउझर नाहीये. बाकीचे मोझिला, फायरफॉक्स, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर आहेत. व्हॉट इज द जनरल मीनिंग ऑफ सेंट्रल टेंडन्सी मेथड? स्टॅट वर आलेला प्रश्न आहे. मध्य केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय? सामान्य अर्थ काय होतो केंद्रीय प्रवृत्तीचा? हा? ॲव्हरेज. Accuracy. नाही अॅक्युरसी होत नाही. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे मीन, मोड, Average. मीडियन. मीन मोड काय दाखवतात? तर त्याचं ऍव्हरेज दाखवत असतात त्या याचं. त्यावेळेचं उत्तर आहे ऍव्हरेज. ॲव्हरेज. सरासरी. मध्यमानाचा दुसरा सामान्य सोप्या शब्दात हा प्रश्न रिवर्ड कसा करायचा? मध्यमानालाच काय म्हटलं जातं? सरासरी म्हटलं जातं. अगदी मध्यमान असलं तरी सुद्धा काय दाखवतो तो अंक? सरासरी दाखवतो. त्या अर्थाने ते ऍव्हरेज हे त्याचं सामान्य नाम आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नो मेथड ऑफ ऍव्हरेज कॅल्क्युलेशन? सरासरी मोजण्याचं खालीलपैकी कुठलं तंत्र नाहीये, सांगा, पद्धती नाहीये? ऑप्शन सी. सी. आताच म्हटलं मी तुम्हाला, ऍव्हरेज किंवा सेंट्रल टेंडन्सी मोजण्याचे कुठले टेक्निक आहेत, मेथड आहेत? मीन आहे, मोड आहे, मीडियन आहेत. यानं ऍव्हरेज मोजलं जातं किंवा दुसऱ्या भाषेमध्ये काय मोजलं जातं? सेंट्रल टेंडन्सी मोजली जाते. काय मोजलं जात नाही? कोरिलेशन मोजलं जात नाही. यासाठी वेगळं आहे. स्पियरमन, पियर्सन. हे कोरिलेशन हे चुकीचं उत्तर आहे यातलं. According to Random and Mori, research is a systemized effort to gain old knowledge, new knowledge, past knowledge, present knowledge. बघा, हे आपल्याला नाही, काही व्यक्ती जरी माहित नसली तर मराठी हिंदीवाल्यांना हा क्ल्यू कळायला पाहिजे की कोणी तज्ञ ओल्ड नॉलेज, पास्ट नॉलेज आणि प्रेझेंट नॉलेज म्हणत बसेल का? न्यू नॉलेज. ते कॉमन सेन्स आहे. म्हणजे व्याख्या कुणाची असो त्याच्यामध्ये तो काय म्हणणार आहे? नवीन ज्ञानाबद्दलच बोलेल ना, तर जुन्या ज्ञानाबद्दल बोलेल किंवा असं असू शकतं का रिसर्च म्हणजे ते? तर हे असं कॉमन सेन्सचं उत्तर होतं खरं तरी. इकॉनॉमिक्स मधले प्रश्न यायला लागलेत आता. रिसर्च प्रोसेस कुठपर्यंत? सोशलॉजी इथं संपलं. इथून काय चालू झालंय? इकॉनॉमिक्स चालू झालंय. इकॉनॉमिक्स मध्ये अकॉर्डिंग टू रेडमॅन अँड मोरी, त्याचं उत्तर आत्ताच बघितलं आपण. पुढचा प्रश्न, द रिसर्च प्रोसेस इन्क्लूड्स स्टेजेस: फॉर्मॅटिंग, द रिसर्च प्रॉब्लेम, लिटरेचर रिव्ह्यू. All the above. ऑल. बरोबर, यांची स्टाईल असते ऑल. पुढचा प्रश्न आहे, द रिसर्च प्रपोजल इन्क्लूड्स. प्रपोजल मध्ये काय काय असतं? ऑल. ऑल असतं. बरोबर. ऑलला करूया लॉक. येस. अजून पुढचा प्रश्न, द मेथड ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा इन्क्लूड्स. प्रायमरी डेटासाठी काय केलं जातं? ऑल केलं जातं. इकॉनॉमिक्स सेट होतं बघा, आपले पेट पास होता ऑल. पण इकडचं इकॉनॉमिक्स आहे, तिकडचं इकॉनॉमिक्स वेगळं. पण अशा प्रकारचे प्रश्न असू नयेत, पण आता आहेत त्यांच्या याच्यामध्ये, जे आहेत ते मी तुमच्या समोर मांडलं. The major source of secondary data are. The major source of publication and central structure and logical publication of असा पण प्रश्न असतो, यासाठी मी ठेवले ते. बरोबर. याचं उत्तर हे पण आहे, याचं उत्तर हे पण आहे. अशा वेळेला काय करायचं? त्याच्यासाठी त्यांनी सोय करून ठेवली. सी काय? बोथ ए अँड बी असं म्हटले. दॅट इज द करेक्ट आन्सर. The field survey is conducted for the collection of primary data, secondary data, past data, none of the. Primary data. Primary वाटते सर. Primary वाटते, मग तेच बरोबर. पुढचे, the sample survey is preferred to ensure survey for data collection because.
तो लेस एक्सपेन्सिव्ह असतो, टाइम सेव्हिंग असतो. बोथ ए अँड बी आहे आणि डी उत्तर आहे अगेन्स्ट सेव्हिंग आहे. सॅम्पलिंग काय केलं जातं ते मी मध्ये एकदा इकॉनॉमिकल म्हणलं होतं बघा तुम्हाला मी. सॅम्पल सर्वे का केला जातो, पूर्ण पॉप्युलेशनचं का केलं जात नाही, बिकॉज विथ द हेल्प ऑफ सॅम्पल सर्वे इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह आणि टाइम सेव्हिंग. वेळ श्रम पैशाची बचत होते. हे काही सेव्हिंगच्या अगेन्स्ट नाहीये. त्यामुळे याचं उत्तर काय ए आणि बी आहे, दोन्ही पण लागू आहे. पुढचं आहे what observation is used to mention more than 4 authors of research work to be cited. रेफरन्स मध्ये लिहिलं जातं. 3-4 पेक्षा जर अधिक असतील ना ऑप्शन सी. ऑप्शन सी. इट ऑल असं. येस. Parenthetical referencing is also known as footnote referencing, index referencing, endnote referencing and title referencing. का सर? इंडेक्स रेफरन्सिंग. आणि याच्यामध्ये काय पॅराग्राफच्या मध्ये दिलेलं जातं ऍक्च्युली ते मध्ये मध्ये जे असतात ते त्याला इंडेक्स रेफरन्सिंग म्हणतात. मध्ये मध्ये द्यायचं. आणि पहिल्या प्रकरणाच्या मध्ये जिथं जिथं रेफरन्स म्हणून दिलं जातं त्याला इंडेक्स रेफरन्सिंग म्हटलं जातं. MLA स्टँड फॉर Modern Language Association. मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. मी आता सांगितलं Option शक्यतो काय A. असतं, पहिलं असतं research is based on the measures of quantity or amount. त्याच्यात क्ल्यू आहे क्वांटिटी. Quantity. म्हणजे उत्तर काय असेल, Quantitative. ऑप्शन सी. Quantitative. as a testable statement of the potential relationship between 2 or more variables. हे अशा प्रकारचं मापनक्षम विधान असतं की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 चलांमधल्या संबंधांचं मापन केलं जातं. मापन करण्याची क्षमता असणारं विधान म्हणजे रिसर्च हायपोथेसिस, रिसर्च प्रॉब्लेम, रिसर्च क्रायसिस काय म्हटलं जातं त्याला, रिसर्च हायपोथेसिस. येस. आताच आपण चर्चा केली थोड्या वेळापूर्वी का प्रश्नाच्या निमित्तानं. याच्या वाईस वर्सा विचारलं होतं. Which of the following research focus on the enhancing the corpus of knowledge in given field? त्याच्याबद्दल पण बोललेलं आहे मी. अप्लाइड रिसर्च. नाही, इथं बघा नॉलेज इन गिवन फील्ड, कॉर्पस ऑफ नॉलेज, ज्ञानासाठी ज्ञान अशा अर्थाने ते दिलेलं आहे. त्याचं जे संचय असतो ज्ञानाचा वृद्धिंगत करणं, ते वाढवणं, ज्ञानसंचय वाढवणं, असं कुठल्या प्रकारच्या संशोधनाचा हेतू असतो, फंडामेंटल रिसर्च. फंडामेंटलचा असतो, बेसिकचा असतो, प्युअरचा असतो. अप्लाइडचा उपयोजन करणं आहे. त्या कॉर्पस मध्ये जे ज्ञान झाले त्याचं उपयोजन करणं, दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येतात त्यांची सोडवणूक करणं याचा हेतू असतो. त्यामुळे याचा संबंध कशाशी, फंडामेंटलशी. आता हे परत इथून बदलले, इकॉनॉमिक्सचे आहेत, सॉरी एमकॉमचे आहेत. मोस्ट ऑफ द टाइम्स सेकंडरी डेटा कॅन बी कलेक्टेड फास्टर अँड चीपर दॅन कुठला डेटा. याच्यात पण क्ल्यू आहे, सेकंडरी क्ल्यू आहे. कुठलं येईल आता त्याला उत्तर, कोणापेक्षा असतो हा, प्रायमरी. प्रायमरी पाहिजे. आपण वाचतो का प्रश्न, क्ल्यू जोडतो का. मी तुम्हाला म्हणून सांगितलं होतं 4 मुद्दे रिवर्ड करा, 4 मधले 2 कमी करा आणि त्यातलं काय करा, एकाला तुम्ही क्ल्यू मिळतो का ते बघा आणि मग शूड गेस, इंटेलिजंट गेस, एज्युकेटेड गेस करा आणि मग उत्तर द्या. Given a normally distributed continuous variable, the best measure of center tendency is कुठलं असतं, Median. याच्यात तर मुळात नाही का 3 जे आहेत तेच सेंटर टेंडन्सीचे मेजर आहेत. स्क्यूनेस, शिखर दोष हा तर काही याचा पार्टच नाही सेंटर टेंडन्सीचा, त्यामुळे हे बाजूला सरकलं, उरले 3. Variable. मीडियन. Measure of central tendency. कंटिन्युअस व्हेरिएबल असतात ते म्हणतात कंटिन्युअस व्हेरिएबल. ऑप्शन सी.
मीडियन नाही येणार. त्याचं कारण असतं की जेव्हा नाही का 1 2 3 अशा पद्धतीचं असतं तेव्हा आपण त्याला अनकंटिन्युअस म्हणतो. कंटिन्युअस म्हणजे उदाहरणार्थ काय, त्याचा अर्थ असतो सव्वा माणूस. असं कधी होतं का 1.3 माणूस आमच्याकडे आलं होतं, असं नाही होत. कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे या प्रकारचं की त्याच्या पुढे सुद्धा असतं 1.2 3 4 असं असतात. तर असं असेल तर त्याला आपण मीन वापरतो. याचा संबंध जरा मीडियनशी वेगळा असतो. पण अधिक शक्यता आहे ती मीन हे अधिक रिलायबल अधिक व्हॅलिड असतं. ते कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये 100% हेच वापरलं जातं. बाकीचे पण वापरता येऊ शकतात, काढलं की काढता येतं त्याचं मोड आणि मीन. तर कुठलं वापरलं नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मध्ये कुठलं वापरलं जातं? बिब्लिओग्राफी गिवन इन द रिसर्च रिपोर्ट बिकॉज इट हेल्प्स दोज. काय उत्तर आहे त्याचं, कारण काय सांगा? काय उत्तर याचं? सर ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आन्सर. ए. येस येस. काही ना फक्त याची एक शंका येते, बाकी ही तर खूपच कमी शक्यता याच्याबद्दल येते. 100% नाहीच कळतं आपल्याला, ते काही शो ऑफ नाही नॉलेजचा. पण हे खालच्यापैकी कुठलं असू शकतं का, तर आहेच. पण हे ऑथेंटिक पुन्हा विचारलं की एखादा बिब्लिओग्राफिकल रिपोर्ट ऑथेंटिक का पाहिजे, तर त्याचं उत्तर पण हेच आहे. कारण ऑथेंटिक असेल तर पुढच्याला मदत होती म्हणून ते ऑथेंटिक असावं. म्हणून याचं खरं उत्तर किंवा याचं जास्त बरोबर उत्तर आहे ए. Research gap consists of methodological gap, scope coverage in research, earlier research, depth of earlier research, review. All of the above. And all of the above. Yes, it is the all of the above. Applied research is generally conducted to Option C. Understand. याचं उत्तर आहे फाइंड आउट द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. मुळात ज्ञानासाठी ज्ञान असतं, हे अप्लाइड मध्ये सॉरी बेसिक मध्ये केलं जातं हे. आणि हे सुद्धा गोष्टी आहेत, फॅक्ट्स अँड गिव्हन प्रॉब्लेम बऱ्यापैकी काय करतात, या बेसिक फंडामेंटल कडे जातात. जेव्हा त्याचं ऍप्लिकेशन असतं ते इथंच केलं जातं, फाइंड आउट द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम अप्लाइड मध्ये. आणि हाच प्रश्न जर फाइंड आउट द सोल्युशन फॉर डे टू डे लाईफ म्हटलं तर तो ऍक्शन रिसर्च येतो. When population is finite, which sampling technique is typically used? Systematic sampling. Systematic sampling. Confusion Yes, between systematic area sampling is the sampling correct and answer. पण त्याचं उत्तर काय, काही जणांना कळलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो. पॉप्युलेशन हे दोन प्रकारचं असतं, एक असतं फिनेट, एक असतं इन्फिनिट. इन्फिनिट याचा अर्थ नाही का अनंत असं नसतो, अनंत आणि असंख्य या दोन गोष्टींमध्ये फरक आहे की नाही? येस. मोजता येत नाही. इन्फिनिट म्हणजे असं कुठं त्याची सॅम्पलिंग फ्रेम उपलब्ध नाहीये, त्यामुळे ते इन्फिनिट आहे, निश्चित असा स्वरूपाचं नाहीये. तर तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, बाकीचे बघावे लागतात. पण जेव्हा ते निश्चित स्वरूपाचं पॉप्युलेशन माहिती आहे, तुम्हाला त्याचे फ्रेम माहिती आहेत. कोल्हापूरमध्ये बीडी कामगार किंवा याच्यावर गुरुद्वारामध्ये काम करणारे एकूण 500 शिक्षक आहेत की जे रोज गुरुद्वाराला जातात. असं तुम्हाला फिनिट माहित असेल सॅम्पलिंग, तर त्यावेळेला सिस्टमॅटिक वापरता येतं. पण तुम्हाला माहितच नसते की रोज कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाड्यांनी विद्यापीठात किती जण येतात त्याची यादीच उपलब्ध नसेल तर मग काय करायचं? अशा काही अडचणी आहेत त्याच्यात. सर हॅलो सर, याच्यामध्ये फायनाइट मध्ये एरिया सॅम्पलिंग का नाही येणार? पण एरिया सॅम्पलिंग मध्ये सुद्धा काय होतं की आपल्याला एरिया मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ नगिना घाट हे करा तुम्ही, पण नगिना घाटामध्ये माणसं आहेत की नाहीत हे तुम्हाला माहिती आहेत का? एरिया सॅम्पलिंग काय करतो, फक्त एरिया निवडून देतं, त्यात माणसं आहेत की नाही ते आपल्याला माहित नसणार. आणि आपलं पॉप्युलेशन तर फिनिट आहे. अशा वेळेला काय करायचं असं म्हटलं जातं. पुढे दिलेलं आहे इज रेफर टू ॲज अन नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. यादृच्छिक पद्धतीची नमुना निवड हे खालीलपैकी कुठलं दाखवतं? कोटा सॅम्पलिंग. कोटा सर कोटा सॅम्पलिंग ए. आणि बाकीचे तीन कुठले आहेत मग? नॉन प्रोबॅबिलिटी.
Probability sampling. Probability sampling. Probability. AP observation abbreviation is used American for Psychological American Association. Psychological Option A. Option A. सारखं हे अब्रिव्हिएशनचे उत्तर हे यायला लागलेत. आणि काही मी केलेले नाहीत. मी तुम्हाला प्रश्न शोधून दाखवते. मी M.Com च्या संदर्भात आलेले प्रश्न आहेत. इज द करेक्ट आन्सर. Variance is a square of. याचं उत्तर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे व्हरायन्स असतो. आणि हे काय येतं शब्द, तर जर तुम्ही ते एसपी याला ए बी सी आणि डी पण करता आलं असतं. तज्ञांनी काढलं पण वाटत नाही. तज्ञांनी काढलं कसं होतं, हे 2-3 घ्यायचे, मग ए म्हणायचं, मग हे 2 म्हणायचं, हे 3 म्हणायचं आणि ऑल द अबव म्हणायचं. पण याच्यात प्रॉब्लेम काय, ओनली 1 बट नॉट 2 आणि 3 म्हटले. त्यामुळे ऑल द 3 हे जे 1 2 3 आहेत ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. गुड रिसर्च डिझाईन हॅव परत येतात तेच आहे, ती स्टाईल आहे त्यांची. एमबीए ची आहेत, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये एमकॉम चे येतात, एमबीए चे प्रश्न आहेत काही. बहुतेक ते संपेल आपलं, शेवटच्या 2-3 स्लाइड असलेल्या. गुड रिसर्च डिझाईन हॅव सी पर्याय एबीसी ABCD यस इज द करेक्ट आन्सर. सगळ्याच गोष्टी पाहिजेत त्याच्यामध्ये चांगल्या रिसर्च डिझाईन मध्ये. डायग्राम्स सच ॲज क्यूब्स सिलेंडर्स आर क्लासिफाईड ॲज 3 डायमेन्शनल डायग्राम, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, डिस्पर्शन डायग्राम. म्हणजे एकमिती आहेत ते जे वापरले जातात ना, शंकू, त्रिमितीय आहेत. बरोबर, 3 डायमेन्शनल आहे. Socio-economic classes of the sample is termed as सामाजिक आर्थिक वर्ग हे नमुन्यापैकी कशाच्या संबंधित बाब आहे, कशाला वापरली जाते? नॉमिनल स्केल. येस, नॉमिनल स्केल इज द करेक्ट आन्सर. नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो असे त्याचे 4 प्रकार आहेत. तुम्हाला मी आता सांगितलं होतं. नामांकन शलाका म्हणजे उदाहरणार्थ जेंडर मधला स्त्री आणि पुरुष हे कुठल्या प्रकारचं सॅम्पल आहे, तर नॉमिनल आहे. नांदेड कोल्हापूर कुठला आहे, नॉमिनल आहे. पण पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, तिसरा आला, कुठला आहे, ऑर्डिनल आहे. तुम्हाला मिळालेले मार्क 30 मार्क, 50 मार्क, 80 मार्क इंटरवल आहे. आणि एखाद्याचं वजन, उंची, विशेष करून उंची, अंतर हे रेशो स्केलवर येतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचं तुमचं चल आहे, कुठल्या प्रकारचं सॅम्पल आहे तुम्हाला कळलं पाहिजे. काही वेळेला इथं सॅम्पलच्या जागी व्हेरिएबल, ऍट्रिब्यूट असे पण शब्द येतात. त्याचं उत्तर नॉमिनल करेक्ट आहे. विच अमंग इज द फॉलोइंग इज द वीक कोरिलेशन. याचं उत्तर आले की मी तुम्हाला म्हणू शकतो 100% तुम्ही पास होणार. ही तुमची बेसिक लिटमस टेस्ट असते माझ्या दृष्टीनं या प्रश्नाचं उत्तर. Which among the following is the weak correlation? B. ऑप्शन बी. मायनस बी आणि बी मध्ये उच्चार नाही वेगळं होतं. मला संख्या सांगा कुठली. -0.95. -0.95 इज द करेक्ट आन्सर असं तुम्हाला वाटतं सगळ्यांना? ए सर. बी आणि बी मध्ये ए इज द करेक्ट आन्सर. त्याचं कारण आहे की ते मायनस का प्लस असं विचारत नाहीये तुम्हाला. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं मायनस. बघा 0 हे सगळ्यात वीक कोरिलेशन असतं, कळालं ना. आणि ते प्लस मध्ये जाऊ की एखाद्याचं -1 असलं असतं किंवा +1 असलं असतं ते सुद्धा काय, सॉरी काही जणांना ते मायनस वाटेल तरी सुद्धा हे वीक नाहीये आणि हे वीक नाही. उलट सगळ्यात स्ट्रॉंग कोरिलेशन कुठलं आहे, 1.0. मायनस असलं तरी सुद्धा याच्यामध्ये स्ट्रॉंग कोरिलेशन कुठलं आहे हे दाखवतं की 100% म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणत असेल
जो जो सकाळी 5ला उठतो तो 100% पास होतो, किंवा ज्याने हे कॉन्टॅक्ट माझं सेशन अटेंड केलं तो 100% पास होतो, असं जर मी 100%ची गॅरंटी देत असेल तर +1 कोरिलेशन असतं. मी असं म्हणत असेल की जे अटेंड केलं नाही, मी असं म्हटलं ज्यानं अटेंड केलं नाही तो प्रत्येक जण फेल होतो, आणि असं जर खरंच झालं तर ते वीक कोरिलेशन असू शकतं. पण असं काही होत नाहीये, अटेंड होऊनही पास होत नाहीत, अटेंड न करता सुद्धा पास होतात, अशी मधली स्थिती असते. त्यामुळे जितकं स्ट्रॉंगपणे होत नाही किंवा होतं हे सांगता येतं त्याला वीक कोरिलेशन किंवा स्ट्रॉंग कोरिलेशन म्हणतात. त्यामुळे सगळ्यात याच्यामध्ये वीक कोरिलेशन कुठलं आहे, 10+ जरी असलं तरी सुद्धा त्याची संभाव्यता, खरेपणा असं किती वेळा होऊ शकतं, ते फक्त 10% वेळाच होऊ शकतं. 10%, याचा अर्थ होतो 100% वेळा मायनस मध्ये असं झालं तर असं होणारच, असं आपण 100% याची खात्री देऊ शकतो. प्लस किंवा मायनस हा महत्वाचा मुद्दा नाही, खात्री किती टक्के देता येते असा त्याचा अर्थ आहे. आणि याचा अर्थ काय होतो, खात्री किती टक्के देता येते, 10%. इथे 100% देता येते. आणि वीक कोरिलेशन मध्ये कमीत कमी खात्री कुठं देता येते, ते इथं देता येते. कळालं याचं उत्तर? Yes, sir. Yes. Ensuring the research work is new and original is responsibility of, कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी, रिसर्चर. कोणाकोणाला रिसर्चरची वाटते तरी बरं, याच्यात पूर्ण गाईड म्हणून शब्द दिला नाही, नाहीतर विद्यार्थी म्हणतात गाईडची, असं आहे का, गाईडची आहे का? रिव्ह्यूअर. ऑप्शन A is the correct answer. पुढचा प्रश्न, amongst the following which is the categorical variable. आता कॅटेगरिकलच नाही, मी तुम्हाला सहज सांगतो, याला ऑर्डिनल व्हेरिएबल म्हणतात बरं. नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल आणि रेशो याच्यावर 100% प्रश्न येतोच येतो. म्हणजे सोशल लँग्वेज मधलं सोडलं तर बाकी सगळीकडे येतो. लँग्वेज मध्ये पण पॉसिबिलिटी आहे, पण बाकीकडे ते येतोच येतो. हे 4 स्केल परफेक्ट माहित पाहिजे. व्हॉट इज मीन बाय नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरव्हल आणि रेशो. त्याचे ऑर्डिनल आहे की नाही त्यालाच कॅटेगरिकल म्हणतात. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कारण एज कॅटेगरिकल का नाही, कारण की ते कंटिन्युअस व्हेरिएबल आहे. रिलिजन, रिजन, कास्ट, क्लास, जेंडर हे सगळे कसे आहेत, कॅटेगरिकल व्हेरिएबल आहे. सब्जेक्ट म्हणजे मराठी, हिंदी फक्त वर्गीकरण आहे, त्याचा काही गुणाकार भागाकार करता येत नाही. चलो, काय प्रश्न शंका असतील तर ते घेऊयात, नाही तर थांबूयात, नाहीतर मी तुमचा जास्त वेळ घेतलाय, 10-20 मिनिट. सर तुमचं सेशन खूप छान झालंय सर. हाच जसं MCQ पॅटर्न मध्ये घेतलंय तसं एखादा थेरी कन्सेप्ट क्लिअर करू शकले तुम्ही तुमच्या आणि तर नेक्स्ट सेशन मध्ये जर तुम्ही कनेक्ट करू शकले आमच्या सोबत तर फार छान वाटेल सर. हो सर, चालेल नक्की. चालेल. काय झालं माहितीये का, म्हणजे माझं प्लॅनिंग पण सरांनी सांगितलं होतं की 2 म्हणून तुम्ही, आणि माझ्या ऑनरेबल व्हाईस चान्सलर रजिस्ट्रार यांच्या बरोबरच्या आमच्या मीटिंग होत्या सिकाच्या, त्या 11ला होत्या. मला असं वाटलं होतं 12, 12:30, 1 पर्यंत संपेल, ते 2:30 पर्यंत चालल्यात, 2:40 पर्यंत. आणि मग ते काही कारणांमुळे मला 2 सेशन घेता आले नाही. तर मी ऍक्च्युली प्लॅनिंग काय केलं होतं, ते 2 माझे हे करायचे सेशन घ्यायचे. एक मी आता दाखवलं तसं हे इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड, आणि त्याच्यातही 1 तासभर बोलावं याला धरून, हे सगळं तुम्हाला सांगावं. आणि दुसरा मग हे ठेवला होता की तुम्हाला मी त्या MCQ बद्दल बोलावं. विशेष करून नाही का, काही जणाला नाही का सगळ्यात लेस महत्वाची स्लाइड वाटेल की ती ही आहे म्हणून ही, पण माझ्या दृष्टिकोनातून ज्याला हे कळालं ही एक गोष्ट, तर त्याला 50% त्याचं काम झालं. तरी आपल्या अभ्यासाची स्टाईल मी बऱ्याच जणांची बघितली, लर्निंग स्टाईल, स्टडी हॅबिट. तुम्हाला मी 5 प्रश्न काढायला सांगतो, जर आता फेस टू फेस मोड मध्ये नाही, नाहीतर माझी स्टाईल आहे असं सेशन पेजचं घ्यायचं असेल तर मी काय करतो, प्रत्येकाला त्यांच्या विषयाचे 5 प्रश्न काढायला लावतो. आणि मी असं बघतो की 100 विद्यार्थ्यांपैकी त्यांचे एकूण 100 विद्यार्थ्यांचे 500 प्रश्न झाले, तर 500 पैकी 450 प्रश्न विद्यार्थी याला धरूनच काढतो. आणि परीक्षेमध्ये याला धरून फक्त 20% प्रश्न येतात. प्रश्न अधिक कशावर येतात, याच्यावर येतात. अशा टाईप मधले प्रश्न असतात. खालचे शब्द पण बघा,
असे. आणि मी या 2 स्लाइडवर कमीत कमी अर्धा तास बोलतो आणि मला वाटतं की जास्त उपयोग असतं, पण आता आज काही कारणांमुळे आपल्याला ते करता आलेलं नाही. किंवा टिप्स बद्दल बोलतो, या क्ल्यूज बद्दल असते चर्चा आपली. पण ठीक आहे, जेवढं झालं तेवढे बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केले. पण असंही काही झालं तर सरांशी बोलतो. आता सर पण घ्या म्हणतील, तुम्ही घ्या म्हणतील. माझी अशी अडचण आहे की उद्या सुद्धा मला खूप प्रॉब्लेम आहे, परवा सुद्धा माझी अडचण आहे, म्हणजे शनिवार रविवार सुद्धा डिपार्टमेंट आमचं आहे चालू. त्यातही काही वेळ बहुतेक उद्या लास्ट डेट आहे ना तुमचा? नाही सर, हा, परवाच्या दिवशी लास्ट. उद्याला नाहीये लास्ट. बरं, परवा लास्ट. बघूयात, असंही कधी वाटलं की तुमचं जे औपचारिकतेचा भाग म्हणून नाही, पण जर सरांनाही वाटलं की काही घ्यावं, मलाही वाटलं वेळ आहे, तर आपण डेफिनेटली सोबत परत एकदा थोडा अभ्यास करायला लागा. तुम्ही वाचा. तुमची परीक्षा कधी आहे? मराठीत भेटतील का सर प्रश्न आता विचारलेले सगळे? असे मिळतील असं नाही, काही प्रश्नपत्रिका सर पण ते प्रश्न तुम्हाला देतील. म्हणजे मराठी इंग्रजी हा महत्वाचा मुद्दा नाही. तुमचा कन्सर्न कळाला मला, परंतु मी तुम्हाला तेच सांगतोय, मी म्हणून नाही पूर्ण इंग्लिश मध्ये घेतलं तरी सुद्धा काही जणांची अडचण असते, काहींना फक्त मराठीमध्ये घेतलं तरी अडचण असते, म्हणून आपण बायलिंग्वलच मुद्दा वापरलाय. पण तरी काही प्रश्न मराठीमध्ये घेता येतील का? तर सेटच्या प्रश्नपत्रिका बघा, त्याच्यामध्ये जे जे रिसर्चचे तुमचे टॉपिक असतात ते तुम्हाला उपयोगी पडतात. तुमच्या मागच्या प्रश्नपत्रिका माझ्या माहितीप्रमाणे गिरगिने सर त्यांची मला वर्किंग स्टाईल माहिती आहे, ते हे करतील, डेफिनेटली तुम्हाला एक क्वेश्चन बँक प्रोव्हाइड करतील असं माझा अंदाज आहे. नसेल तर मी तुम्हाला काही पद्धती सांगतो की कशा पद्धतीने ऍक्सेस तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. म्हणून मी असं सांगत होतो की तुमची परीक्षा कधी जरी असली आणि तुम्ही अभ्यासाला लागलात आणि सर काही हा ग्रुप तसाच एंड करतील नाही, औपचारिकपणे तुमचं सेशन संपेल, पण जर पेट परीक्षा आणि तुमच्या वर्कशॉप याच्यामध्ये जर वेळ असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला बाकी कुठलाही बॅरियर न ठेवता आपण अजून एखादं सेशन निश्चितपणे घेऊया. पण मला आज जी गडबड झाली मला ती नको होती, काही वेळेला मला ते वेगाने घ्यावं लागलं वगैरे, मी स्वतः सॅटिस्फाईड फार नाही त्याच्यात. पण असो, आपल्याला आहे ते याच्यामध्ये शो मस्ट गो ऑन करायचा होता. माझ्या पद्धतीने मी काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण निश्चित काही मर्यादा मला आल्यात, लिमिटेशन्स आल्यात, त्याबद्दल मी तुमची क्षमा पण मागतो. थँक्यू व्हेरी मच. अजून प्रश्न, शंका, सजेशन पण मला द्या, काही अडचण नाही. सर ही पीपीटी आणि एमसीक्यूचं पीडीएफ भेटेल ना? मला द्यायला काहीच अडचण नाही. मी इथं पण मी बघितलं होतं, मी नंतर नाही का वर्कशॉपला मी स्वतःच दुसरे एक जण हाच पीपीटी वापरून मला शिकवत होता, असं मी बघितलं. बाकी मला त्याच्यामध्ये कुठले काही हे सगळे पेपर्स गोळा करून मी दिलेले आहेत. फक्त तो एक जरासा घेतो तर त्याच्यातली मला अडचण आली, त्यामुळे मी काही वेळेला हे शेअर करत नाही. बाकी सगळे स्क्रीनशॉट वगैरे काही मला काही अडचण आली नसते, कळालं ना? पण ते देता येतं का मी जरा सरांशी बोलून बघतो. हा, ओके सर, जी पीपीटी तुम्ही घेतली नाही किंवा घेऊ शकले नाहीत, फक्त ती जरी पाठवू शकले आमच्यापर्यंत तर आम्ही ते रीड करून त्याचा आम्ही बेनिफिट घेऊ शकू. येस येस, चालतं. मी हे प्रश्न कसे देता येतील ते बघण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हा, ओके सर, थँक्यू. येस, फाईन. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने सखोल अशी माहिती दिलात, त्याबद्दल शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं, सायन्स कॉलेजच्या वतीनं व कंधार कॉलेजच्या वतीनं मी आभारी आहे. धन्यवाद. इथं आपलं सेशन संपलं असं जाहीर करतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर फॉर द अपॉर्च्युनिटी. गिनगिने सर, हॅलो. हा, बोला मॅडम. सर, मला एक विचारायचं होतं, जसं सरांनी पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज जसं इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स, एमबीए, एमकॉम असं कॅटेगराईज केलं होतं, तसं कॅटेगराईज करून क्वेश्चन येतील का आर्यमचे? फार्मसीचे वेगळे, नंतर दुसऱ्याचे वेगळे? सर्वांना कॉमनच पेपर आहेत, त्याच्यामुळे ते पेपर सर्व कॉमनच येणार आहेत. हा फर्स्ट पेपर हा कॉमन आहे आणि पासिंग त्यांच्यासाठी बंधनकारक आहे, सेकंड साठी पासिंग बंधनकारक आहे. आर्यम हा फर्स्ट आहे, सर्वांना कॉमन आहे. ओके सर, थँक्यू सर. 25 प्रश्न आणि 50 मार्काचा पेपर आहे ना सर? येस येस येस. सर्व ते ई प्रॉस्पेक्ट मध्ये माहिती तुम्हाला मी टाकलेली आहे ग्रुपवरती, एकदा वाचून घ्यायची. ओके, थँक्यू. थँक्यू सर.